जय. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा. नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. मनुष्याकृते राघवे ख्याती केले. शिळाशिखरे सागरी तारेले. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशे. जडे रक्षिले निर्जीवा कागदासे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या. जय जय स्वसंवेद्यात्मरूपां देवा तुची गणेशु सकलमतिप्रकाशु. मणे निवृत्ते रासो अबरार्दोजी. अकार चरणयुगुल उकार उदर विशाल. मकारू महामंडल मस्तकाकारे. हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवलले. ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदिबीज. आता हे अभिनव वाग्विदासिनी जे चातुर्यार्थ कलाकामिनी. ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मज हृदयी सद्गुरु. जेणे तारिलो हा संसार पुरू. म्हणवनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. तरी जाणते न गुरु भजिजे मग कृतकार्यची होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा वल्लभ संतोषती. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. माझ्या जीवनामध्ये अतिशय आनंदाचा हा क्षण आहे आणि तो आपल्या सगळ्यांच्या कृपेमुळे मला लाभलेला आहे. आणि त्याच्यातही ज्यांचा माझ्यावर अकारण आणि अकृत्रिम लोभ आहे. मी अकारण अशा करता म्हणतो की मी काही आपल्यासारखा अभ्यासक नाही. महाराजांचं जे प्रेम आहे त्याचा लाभार्थी गेले जवळपास 10 वर्ष मी आहे असं आपण म्हणूया. त्याच्यामुळे आजचा खरा योग आलेला आहे. आणि आपल्या संस्थांच्या वेबपेजवरती याचं प्रत्यक्ष जे आपण करतो आहे प्रसारण ते बघताना खूप आनंद पण झाला, समाधान पण झालं. आणि 23 तारखेला जेव्हा आपलं या ठिकाणी याचा काय पण आरंभ झाला त्या दिवशी खूप बरं वाटलं. आणि आनंद अशा करता झाला की तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाचं हे 375वं वर्ष आहे. ज्ञानोबारायांच्या अवतार कार्याला यंदा 750 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि निमित्ताने का होईना पण गाथेची पारायणं आपल्याकडनं बऱ्याच वेळा होतात. खरं सांगू का, म्हणजे मी आता आपण सगळे इथे अभ्यासक म्हणून बसलेलो आहोत. माझ्या दृष्टीने मी अनाधिकाराने बोलतो आहे बरं का. पारायण हा प्रारंभ आहे. पारायणाच्या माध्यमातून अक्षरांचा पहिल्यांदा आपल्याला ओळख होते. त्याच्या पुढची पायरी ही पठणाची आहे. म्हणजे सतत आपल्याला
गाथेचा सहवास लाभणं. पठणानंतर चिंतन होतं. चिंतनाचीच आणखी सघन पुढची पायरी म्हणजे मनन होतं. आणि सगळ्यात शेवटचा अवघड भाग म्हणजे आचरणाचा आहे. हा जो मधला प्रवास आहे पारायणापासून आचरणापर्यंत, हा माझ्या दृष्टीने सगळ्यात अवघड प्रवास आहे. आणि त्याची सुरुवात ही पारायण आहे. त्या पायरीपासून आपण आता दुसऱ्या पायरीवरती आलो याचा मला अत्यंत आनंद आहे. कारण प्रत्येक अभंगाचं चिंतन या ठिकाणी होणं ही खरी पर्वणी आहे. कारण एक लक्षात घेऊ आपण, म्हणजे माझी धारणा आहे ती मी एक पहिला अगदी स्पष्ट खुलासा देऊन टाकतो. मी आपल्यासारखा अभ्यासक माणूस नाही. मी फार तर विद्यापीठीय पातळीमध्ये आपण सगळे वर्गामध्ये बसून रीतसर अभ्यास करणारे लोक आहात. मी बाहेरून परीक्षा देणारा माणूस आहे. त्यामुळे बाहेरून परीक्षा देणाऱ्या माणसाची पात्रता काय असते वर्गात बसणाऱ्यापेक्षा हे आपण जाणून घ्या. मला फार समाधान एवढ्या करता झालं की प्रत्येक अभंगामधल्या प्रत्येक चरणामधल्या प्रत्येक शब्दाचा आपण या ठिकाणी विचार करतो आहोत. ही अतिशय मोठी गोष्ट आहे. कारण आपण गाथेशी किंवा अभंगांशी जेव्हा आपण संवाद साधतो, मी तुम्हाला खरं सांगू का, माझी धारणा अशी आहे की तुकोबारायांचा गाथा म्हणजे तुकोबारायांचं मन आहे. मी आपल्याला ज्ञानोबांची ओवी सांगतो, आपण सगळे अभ्यासू आहात. ज्ञानोबांची एक ओवी बघा, वृक्ष जाणी जे फळे, काही ठिकाणी पाठ झाड जाणी जे फळे असाही आहे. वृक्ष जाणी जे फळे, मानस जाणी जे बोले. पुढचा उत्तरार्ध आपण घटकावर बाजूला ठेवू. भोग जाणी जे केले पूर्वजन्मीचे, त्याचा आत्ता संदर्भ नाही. जे प्रगट शब्द आहे, जो प्रगट अक्षर आहे, ते म्हणजे मन आहे तुकोबारायांचं. गाथेमधल्या अक्षरांच्या माध्यमातून आपण जवळीक साधण्याचा, त्यांच्या निकट जाण्याचा, त्यांची कृपा प्राप्त करून घेण्याचा जो प्रयत्न करतो हा त्या मनाशी संवाद आहे तुकोबारायांच्या. पारायणामध्ये ओळख होते, पण हा जो आपण उपक्रम मानलेला आहे इथे प्रत्येक चरण, प्रत्येक चरणातला प्रत्येक शब्द आणि त्यातून महाराज कसं बोलतात, प्रत्येक अभंगामध्ये महाराजांच्या मनाचा कुठला पैलू प्रगटलेला आहे, ती अवस्था काय आहे, त्या अवस्थेचे कुठले कवडसे कसे प्रत्येक शब्दामध्ये प्रतिबिंबित झालेले आहेत, महाराज काय सांगतायत आणि शब्दाच्या पलीकडे महाराजांना आपल्याला कुठे नेऊन पोचवायचं आहे, हे अत्यंत याचा कसोशीने शोध घेणं म्हणजे खरे तुकोबारायांची सेवा आहे बरं का. ही माझी धारणा आहे. आणि ती सेवा आपल्याकडनं महाराजांच्या कृपेने ह्या वर्षी होते. हा प्रयत्न आपला चालू आहे. जवळपास आपण आता म्हणजे माझ्याकडे जे आज 15 अभंग आहेत ते जवळपास 1787 ते 1801 म्हणजे एक 4,500 अभंगांपैकी जवळपास आपण आता निम्म्यावरती पोचून उरलेल्या भागामध्ये आपले बरेचसे अभंग पूर्ण होतील. पण अत्यंत समाधानाची गोष्ट ही आहे की हा पुढचा टप्पा आपण सुरू केला आहे. आणि तो करत असताना केवळ शब्द नाही, ज्ञानोबारायांचा ज्ञानोबाराय फार जबरदस्त बोलतात अनुभवामृतामध्ये. ज्ञानोबारायांची ओवी असे, बाप उपयोगी वस्त शब्दू स्मरणदानी प्रसिद्ध, की शब्द महत्त्वाचा आहेच, पण शब्द कळला म्हणून शब्दापलीकडचा अनुभव हाताशी येतोच असं नाही. शब्द त्याच्याकडे संकेत करतो. ज्ञानोबारायांनी शब्द काय वापरला आहे, बाप उपयोगी शब्द वस्त शब्दू स्मरणदानी प्रसिद्ध, की उपयोगी आहे, बाप आहे, कारण त्याच्या ठिकाणी शब्दब्रह्म आकळलेला आहे. पण तो कसा आहे, तो उपयोगी आहे. कशाकरता उपयोगी आहे, कुठे जायचं आहे याचा संकेत करण्याकरता उपयोगी आहे. त्याचा पुढचा प्रवास जो आहे ना तो मौनाच्या प्रांतातला आहे. बडोदी बाजी वैखरी मौनाचेही मौन करी. ज्ञानोबारायांचा अमृतार्थ शब्द आठवा, हे पाणीयावरी मकरी रेखिली पा, की ज्या अनुभवामध्ये मी स्थिर आहे तो अनुभव अनिर्वचनीय आहे. हे शब्देवेन संवादिते इंद्रियानेन ता भोगिजे, बोलाधी झोंबिजे प्रमेयासी, अशी जी अवस्था आहे ती अवस्था तुकोबाराय इथे मांडतायत. आणि म्हणून अत्यंत कसोशीने काय प्रत्येक शब्दामध्ये काय सांगतायत महाराज,
त्याचा आवाका किती आहे. बिंब तरी बसके वडे परी प्रकाशात त्रैलोक्य थोकडे ज्ञानवराय म्हणतात शब्दांची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. पण त्या अनुभवाकडे संकेत करणारा शब्द आहे म्हणून उपयोगी आहे. म्हणजे मी देऊ फाट्याला उभा राहिल्यानंतर उजवीकडे बाण समजा मला सांगेल की उजवीकडे पुणे आहे, मी देऊन समजा आलो आणि देऊ फाट्याला आळंदीच्या इथे उभा राहिलो, डावीकडे आळंदी आणि उजवीकडे पुणे बाण आहे, मला त्या शब्दावरनं दिशा कळेल. पण मी केवळ शब्दामुळे दिशा करून शब्द धरून तिथेच थांबलो तर मी आपोआप येणार नाही, मला चालावं लागेल. बाप उपेगी वस्तू शब्दू स्वर्णदानी प्रसिद्ध. महाराज काय सांगतायत आणि काय सांगायचं आहे महाराजांना. सेवेकरता मला जे आपण अभंग दिले आहेत खरे 15 अभंग म्हणजे जरा जास्तीच आहेत बरं का माझ्या दृष्टीने. म्हणजे माझ्या म्हणजे तुकोबाराय म्हणतात नाही असं नाही म्हणत, तुकोबाराय म्हणतात तसं मुंगीवरी घातले गजाचे पालानं तसं झालं आहे की माझ्यावर. त्यामुळे मला जे वाटते पण हे आहे अत्यंत गोड. म्हणजे हा म्हणून मला फार समाधान झालं की प्रत्येक शब्दाचा आपण या ठिकाणी विचार करतो आणि काय महाराज सांगतायत आणि आपल्याला कुठे जायचं आहे. जे अभंग मला आज आपण दिलेले आहेत कृपावंतपणे याच्यामध्ये माझ्या आकलनाप्रमाणे 3 गट आहेत मुख्य. म्हणजे मी जे बघत होतो अभंग आणि 3ही गट असे आहेत की त्याच्यामध्ये एक अंतर्गत लय आहे, अंतर्गत सुसंगती आहे. 3ही जे समूह आहेत त्याच्यामध्ये अभंगांची संख्या कमी जास्त आहे, त्याच्यावर तो आपण बोलताना बघू जमेल तेवढा भाग. पण आंतरिक सुसंगती आहे आणि 3ही ठिकाणी महाराजांची व्यक्त झालेली मनाची अवस्था ही अत्यंत वेगवेगळी आहे. हे वैशिष्ट्य आहे. तुकोबारायांच्या गाथेमध्ये आपण जर बघितलं ना तर प्रत्येक अभंगामधली महाराजांची अवस्था वेगळी आणि स्थिती वेगळी आहे आणि ती दिसते. हे त्या शब्दांचं सामर्थ्य आहे, शब्दांचं सौंदर्य आहे. जो पहिलाच अभंग पहिले जे 5-6 अभंग आहेत याच्यामध्ये पूर्ण आपण जर बघितलं तर ज्याला आम्ही एका वेगळ्या पातळीवरती आत्मनिवेदन म्हणतो तो भाव याच्यामध्ये अत्यंत स्पष्ट आहे की मी आत्ता कुठे आहे याची जाणीव होणं. तुकोबारायांचं एक लक्षात घ्या, तुकोबाराय हे फार अवघड व्यक्तिमत्व आहे. मी अवघड अशा करता म्हणतो की प्रचंड ऊर्जा आहे तुकोबारायांच्या व्यक्तिमत्वामध्ये. ज्या म्हणजे ज्ञानवरांची ती ओवी आहे ना ती मला कायम तुकोबारायांचं जीवन बघितलं की ती ओवी आठवत. तरी झडझडवणे वाहिला निघ. काय ज्ञानवरांचा शब्द बघा, ये भक्तीची ये वाटे लाग. झडझडून निघड हा जो प्रकार आहे तुकोबारायांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला तो वेग असा. म्हणजे तुकोबारायांचं व्यक्तिमत्व म्हणजे वेग आहे, ऊर्जा आहे की आपण कुठे आहोत. पहिली पायरी ही आत्मनिरीक्षणाची आहे. त्या अभंगामध्ये त्या चरणामध्ये अत्यंत ताकद आहे. तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपण असी की आपण कुठे आहोत, कुठे जायचं आहे आणि हा मधला फासला कसा आहे, आपण कुठे आहोत ह्याच्याकरता जे कठोर आत्मपरीक्षण तुकोबारायांचं आहे ना तो म्हणजे तुकोबारायांच्या गाथेचा प्राण आहे. गाथेमधली जी प्रकरणं आहेत ना ती आपण बाजूला ठेवू सध्यावर. बालक्रीडा आहे, गवळणी आहेत, काल्याचे अभंग आहेत. पण ती प्रकरणं समजा आपण बाजूला काढली तर संपूर्ण जवळपास 80-85% अभंग तुकोबारायांचे जे आहेत ते आत्मस्थिती, आत्मनिरीक्षण, मी कसा आहे इतकं कठोर आत्मपरीक्षण तुकोबारायांच्या कुणीच केलं नाही. हा पहिला टप्पा आहे. सेवेकरता जो आपला पहिला अभंग आहे 1787. माझे मजा आता न देखे निरसता म्हणून आधार केला संसाराची आस सांडूनी लौकिक जीवभाव तुझरिला नव्हते माझी कोणी मी कवनांचा आर्तमोह सांडवला तारी मारी करी भलते दातारा होऊनी आता तुझा ठेलो रे. इथे आत्मपरीक्षण आहे आणि संपूर्ण समर्पण आहे. ही भावना लक्षात घ्या. प्रत्येक शब्द आपण सगळे व्याकरणाचे अभ्यास बरोबर कमी शाळेमध्ये अगदी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मला जे काही थोडंफार मराठी बोलता येतं ते वाचनामुळे येतं. मी काही व्याकरणाचा पद्धतशीर अभ्यास केलेला माणूस नाही आणि मी शाळेमध्ये जे होतो तिथे दुर्दैवाने मला कोणी व्याकरण शिकवलं पण नाही. कारण आमच्या बाई म्हणाच्या व्याकरणाला 10 मार्क आहेत, ते तुम्ही ऑप्शनला टाका किंवा तुमच्या घरी तुम्ही करा. त्यामुळे मी फार व्याकरण शिकलो नाही. पण यातला निरस्ता शब्द जो आहे तो महत्त्वाचा आहे. शब्द काय बघा,
माझे मजा आता न देखे निरसता. मला ह्या संपूर्ण निरसता शब्दाचं जे क्रियापदात्मक रूप तुकोबारायांनी वापरलेलं आहे ते महत्त्वाचं याच्याकरता असं वाटतं. इथे प्रयत्न आहे की माझ्याकडनं मी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे की मी ज्याच्यामध्ये आता मी कशामध्ये अडकलो आहे हे आता सांगत नाही. आपण सगळे अभ्यासू आहात. नाथांचं प्रमाण आहे ना की जया परमार्थाची चाड तेने सांडावे लिगाड. ते लिगाड जे सगळं आहे त्याच्यात सगळं घालू आपण. महाराज म्हणतात मी माझ्याकडनं भरपूर प्रयत्न केला ते लिगाड दूर सारण्याचा, आपण माझ्याच्याने आता होत नाही म्हणून मी शरण आलो आहे. इथे लक्षात घ्या. मला मी पुन्हा म्हणतो, मी कदाचित चुकत असेल बरं का. हे मी जे बोलतोय हे मला जे कळलं ते बोलतोय. तुकोबारायांचा जो प्रयत्नवाद आहे तो इथे प्रतिबिंबित झालेला आहे. लक्षात घ्या. तुकोबारायांचं संपूर्ण आपण जर चरित्र जर बघितलं तर 2 अवस्था आहेत. काय करूजी दातारा काही न पुरे संसारा, झाली माकडाची परी येतो तळा जातो वरी, घाली भलते टाई हात होती शिव्या बैसेला. तर ही अस्तित्वाची एक पायरी आहे. आणि संकोचोनी काय झाला असे लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे. महाराज म्हणतात की मी काय केलंय, माझ्या खाकेमध्ये मी काहीतरी एक कशी ही झुगारुनी दुरी लपविले काखे तुका म्हणे वाखे कौतुकाच्या. मी कुठे आहे? संसार. लक्षात घ्या. करोनी पारणे आचवे संसारा. आचवणे म्हणजे हात धुणे. अरे एका क्षणामध्ये हात, कितीही सुंदर जेवण असलं, जिलबीचं असलं किंवा चटणीचं असलं तरी हात धुतोच आम्ही. जिलबीचं जेवण होता, जिलबी छान होते म्हणून हात खरकटे ठेवत नाही आम्ही. तसा महाराज म्हणतात एका क्षणामध्ये संसाराचं उच्च धुवून हाताने धुवून मी मोकळा झालो. ही 2 अवस्था आहेत. त्या 2 अवस्थांच्या मध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा आहे. ते एका शब्दात तो आलेला आहे की माझ्या परीने मी सगळा प्रयत्न केला की मला आता माझी प्रयत्नांची मर्यादा थकली. मी का म्हणतोय, मी पुन्हा म्हणतोय तुकोबारायांचं जीवन लक्षात घ्या. महाराज मी आता पांडुरंगा मी काही करणार नाही, मात्र तुझी इच्छा असेल तर मला तार. ही तुकोबारायांची अवस्था नाही. माझ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून आता जेव्हा माझ्या लक्षात, ही अवस्था कशी सांगू का, ही अवस्था कौरवांच्या सभेमधल्या द्रौपदीसारखी आहे की प्रत्येकापुढे हात पसरले, कुणी माझा धावा ऐकला नाही. आता कृष्णा तुझ्या खेरीज मला कुणी नाही. ती अवस्था ही आहे की आता मी माझ्याकडनं सगळे प्रयत्न केले. हे पुन्हा मी का म्हणतोय, कारण तुकोबारायांचं जीवन म्हणजे मूर्तिमंत प्रयत्नवाद आहे. ऐसी आसी नारायणे उपेक्षी जे सरता भिक्षापात्र अवलंबने जळवजिणे लाजिरवाने तुकोबाराय जे म्हणतात त्याचा अर्थ तो आहे की मी प्रयत्न सगळा केला, मजा आता न देखे निरसता. मला आता कळलं की माझ्या प्रयत्नांची आता मर्यादा संपली. आता इथून पुढे म्हणजे मी समजा यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार करून वर गेलो किंवा श्रवण कीर्तन विष्णुस्मरण करून वर गेलो. आता 2 पावलं पांडुरंगात तुला खाली यायला पाहिजे का, कारण वंश परंपरा दास मी अंकित. तुका मोकलिता लाजकुडा तो भाव इथे आहे की माझी प्रयत्नांची पराकाष्ठा झाली. आता मी शरण आलो आहे. का, कारण माझ्या हातात जेवढं होतं तेवढं मी केलेलं आहे. हे सोपं नाही. इथे तुकोबारे असतात. झाडावर पोनी खाऊन या पाला आठवी विठ्ठला वेळोवेळा. ही जी अवस्था आहे, विष खावे ग्रासोग्रासी मग उतरे ये कशी, इतकी कठीण अवस्था आहे. हे सगळं मी केलं आहे. आता पांडुरंगा जबाबदारी तुझी आहे. आणि शब्द लक्षात घ्या. मला हे प्रत्येक काय वेळ माहिती का, आपण जर प्रत्येक शब्दाकडे बघत असू ना तर आपला वेळ संपून जाईल. हे दोन्ही वापर लक्षात घ्या. नव्हती माझी कोणी मी कवणांचा, बैसता संतांचे संगती कळो आले कमळापती, आपुली कोणीच नव्हती. काय झालं, आपण इथे थांबतो. त्या चरणाचा गाभा पुढच्या शेवटच्या ओळीमध्ये निश्चयोचित्ती दृढ झाला. माझे कुणी नव्हते ही आता माझी खात्री पक्की झाली. माझे कुणी नव्हते ह्या नाण्याची दुसरी बाजू, माझे कुणी नव्हते म्हणून माझं सर्वस्व आता तू आहेस. इथे तुकोबारा इथे आलेले आहेत की मला माझ्याकडनं आता निरसन होत नाही म्हणून असो माझे कुडे तुझ हे साकडे, मी असे न निवाडे सुखरूप, बाळकासी चिंता काय पोट वृथा, जया श्री माये बापा. आता माझ्याकडनं मी सगळी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर कृष्णा आता तुला माझी लाज असेल तर तू धाव घे. ती ही पांचालीसारखी अवस्था आहे की मी आता सगळ्यांचं कडे तोंड बघून थकलो. आता मला जाणवलं की आता तुझ्यापासून या जगामध्ये मला जे हवं आहे, माझीची जी आर्तता आहे
त्याची पूर्तता करणारा दुसरा कोणी नाही, त्या बिंदूवर तुकोबार आहे. हा झगडा आहे संपूर्ण. आणि त्या झगड्यामध्ये ताकद, साधनेची ताकद जी तिथे आहे की महाराज जेव्हा म्हणतात ना की मी कसा आहे, तुका जुनाट मिरासी ठावलेला पाया. आणि मी आजचा कालचा नाही आहे, 8 पिढ्या माझ्याकडे परंपरा चालू आहे. मी सुद्धा कसोशीने प्रयत्न केलेला आहे. आपल्याला तुकोबारा ह्या पद्धतीने समजावून घ्यायला लागतील. प्रयत्नवाद जो आहे तुकोबाराच्या जीवनातला तो या पहिल्या अभंगामध्ये दिसतोय. म्हणून मला ज्याचे आईबाप समर्थ आहेत ना त्या बालकाला चिंता लागत नाही. तसं आता माझा बाप तू समर्थ आहेस, तुझा ऐसा कोणी न देखे उदार पांडुरंगा. ह्या अवस्थेमध्ये हा अभंग आहे. अभंगाची संपूर्ण जी बैठक आहे महाराजांच्या मनाची ती ही आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे मी. पापपुण्यश्रुती आटल्या. महाराज म्हणतात मी कुणाकुणाकडे बघितलं आणि मग त्या प्रत्येकाचं जे थोडं मी शब्द कठीण वापरतो, रागू नका, वैगुण्य जे आहे ते महाराज इथे मांडतात. इथे वैगुण्य याचा अर्थ कमतरता या अर्थाने किंवा निकृष्टपणा या अर्थाने घेऊ नका. मला जे साध्य करायचं आहे त्याला हे ज्यांच्याकडे मी डोकावलो ते का उपयोगी पडले नाहीत ते महाराज सांगतायत. की मी गेलो आमच्या परंपरेने जे सर्वोच्च मानलेलं आहे अक्षर वाङ्मय, ते मी श्रुतींकडे गेलो. तिथे काय होतं, तिथे सगळ्या श्रुती द्वंद्वामध्ये अडकलेल्या आहेत. लक्षात घ्या, जिथे द्वंद्व आहे तिथे जे महाराजांना ज्या स्थानावर पोचायचं आहे त्या स्थानाची प्राप्ती तिथे होऊ शकत नाही. मी एक फक्त आपण सगळे अभ्यासू आहोत. आमच्या गुरुपरंपरेमधला जो अभंग आहे ना ज्ञानोबरायांचा, आदिनाथ उमा विजय प्रकटले, तिथे श्री गुरु गोरक्षांकडनं अनुग्रह मिळाल्यानंतर गहिनीनाथांची जी अवस्था निवृत्तीनाथांनी वर्णन केलेली आहे तिथे याचं मूळ आहे. निर्द्वंद्व निशंक विचरतामही सुखानंद हृदयी स्थिरावला. जिथे द्वंद्व आहे तिथे साध्य नाही आहे. महाराज म्हणतात वेद आहे, श्रेष्ठ आहे, पण तिथे काय आहे, पापपुण्यश्रुती आटल्या. तिथे कायम द्वंद्व आहे. मला कशाची अवस्था आहे, मला निर्द्वंद्व द्वंद्वातीत व्हायचं आहे. म्हणून त्यांचा मला उपयोग नाही झाला, किंवा मला जे हवं आहे त्याची पूर्तता तिथे झाली नाही. काय झालं, शास्त्रासीन लगेची ठाव. या प्रत्येक शब्दामध्ये अर्थ आहे. पुन्हा शास्त्रासीन लगेची ठाव, शास्त्रामध्ये प्रामुख्याने शब्द चर्चा आहे. महाराज म्हणतात मला माहिती आहे की शब्द तुझ्यापुढे पोचू शकणार नाही. शब्द लक्षात घ्या तुकोबारायचा. पुन्हा मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केले. अरे वाचा, तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, तिची मर्यादा आहे. शास्त्राचा आधार शब्द आहे, शब्दाला मर्यादा आहे. म्हणून मी आपण सुरुवात त्यातून केली की बाप उपयोगी वस्त शब्दू स्वर्णदानी प्रसिद्ध. तुकोबारा तीच भाषा बोलतात. हे लक्षात घ्या, आमच्या भागवत संप्रदायाचा पाया आणि शिखर एकच भाषा बोलतात, फक्त दोघांच्या मध्ये काळाचा फरक आहे. ज्ञानोबा तेच बोलतात, महाराज तेच बोलतात. ज्ञानोबा फक्त म्हणतात वेदू संपन्न होय ठाई. ज्ञानोबाईंनी महाराज म्हणतात की वेळ आहे, पण तिथे चर्चा फक्त प्रामुख्याने द्वंद्वाची आहे. मला उपयोग नाही त्याचा. शास्त्रासी लगेची ठाव, विधी निषेधे गोविली पुराणे, वेदासी तो अहंभाव, ओंकाराचे मूळ व्यापिले माया, तेथे न धरीच भाव, मनोनी काबाड, सांडिले उपसिता, धरले तुझेची नाव. 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत. वेदानंत बोलला अर्थ तुका अशी साधला, विठोबा असे शरण जावे. महाराज तिथे येऊन थांबतात. हे सगळं काबाड, काय शब्द वापरलाय बघा महाराजांनी, की एक नाम सोडून जो सगळा उद्योग करावा तो काबाड उपसण्यासारखा आहे. लक्षात घ्या, नामावरती येऊन तुकोबाराय जे स्थिर होतात त्याच्या मागे हा सगळा खटाटोप आहे. एवढं करून बघितलं, या सगळ्यातनं शेवटी सिद्ध असं आलं, विठोबा असे शरण जावे निष्ठा नामगावे. म्हणजे नामावरती येऊन तुकोबाराय जे स्थिर होतात त्याचा हा सगळा महाराजांनी की एवढं मी करून बघितलं, तनमन इंद्रिये ठेवून राहिलो, सर्व आशा तुझे पायी, तपतीर्थ दान करवू कवना हाती, अधीनते मज काही. लक्षात घ्या, एक तुकोबारायचं संपूर्ण, मी तुम्हाला काय सांगावं, मला दरवेळी भीती वाटते. मी तुम्हाला येऊन सांगणं म्हणजे कोकणात जाऊन मीठ विकण्यासारखं आहे. तुकोबारायचा एक
नाट आहे बघा, माझा तव खुंटला उपाव, अत्यंत गोड नाट आहे. इतकं कठोर आत्मपरीक्षण आहे तुकोबारायांचं. महाराज म्हणतात माझा तव कुंतला उपाव, जेणे तुझे आतुरती पाव, करू भक्ती तरी नाही भाव, नाही जीव हाती कवणे विशी, दान देऊ तरी नाही वित्त, धर्म करू तरी नाही चित्त, नेणे पूजो ब्राह्मण आतीत, नाही भूतरया पोटा हाती, तीर्थ करू तरी मन न ये सवे, व्रत करू तरी विधी नेणे स्वभावे. महाराज म्हणतात मी समजा तुला प्राप्त करून घेण्यासाठी तपतीर्थ दान करू म्हटलं तरी ती सुद्धा आता माझी क्षमता राहिलेली नाही. याची दुसरी बाजू आहे, ती सांगत नाही ते, कारण आपण तीर्थात बसलोय. कारण तेच तो कोण आहे म्हणतात, तीर्थी धुंडा पाणी देव रोकडा सज्जरी बोलून. कारण तीर्थामध्ये जाऊन काय करायचं हे जर कळलं नाही तर तू कामणे चुकले बरं. मग तीर्थाशी जावणी तो वा काय केले, चर्म प्रक्षाळले वरी वरी, तू सोडून द्या, पण तो प्राप्त नाही. महाराज म्हणतात हे सगळी साधनं खुंटली, मी त्यांचा धांडोळा घेतला, लक्षात असलं की तुझ्या नामाखेरी जाता उपाय नाही. म्हणून अहिक्य परत्र चार नाही माझं, इहलोक किंवा परलोकामध्ये काय होईल याचा सुद्धा मी आता विचार करत नाही. जन्म सदा मजली मी जाऊ का, हे प्रत्येक ह्या अभंगातला प्रत्येक चरण आमच्या भागवत धर्माचं सार आहे. भागवत धर्माची ज्याला अंतरंग कळलं त्याला जन्म मरणाची भीती नाही. महाराज तर उलट म्हणतात भय नाही जन्म घेता, मोक्ष सुका हाणोलाता. ज्ञानोबारायांची मी जे म्हटलं ना, ज्ञानोबारायन तुकोबा एकच भाषा बोलतात, फक्त शब्दामध्ये फरक आहे. जया भक्तीची येतुली प्रीती, ते कैवल्या ते परवते सरमणती, जयांचे लीला माझी नीती जी आली दिसे, संसार तो तयाचा दास, मोक्ष तो पाहात असे वास, रिद्धिसिद्धी देशवटा त्रास, नशिवत यास वैष्णवजन. अरे ज्याला भागवत धर्माचं आमच्या महत्त्व कळलं त्याला तो मोक्षाची वाट बघत नाही, त्याची भेट कधी होईल म्हणून मोक्षदारात थांबलेला आहे. तुकोबा ते म्हणतात की मला अहिक्य परत्र चार नाही, जन्म सदा मज देई, भय नाही जन्म घेता. हा संपूर्ण ही भूमिका वेगळी आहे, त्या अवस्थेमध्ये तुकोबा आहेत. आणि म्हणून मायामोह पाश करी विष तैसे, तुका म्हणे माझ्या ठाई, ही पूर्णपणे विनवणी आहे. मी म्हटल्याप्रमाणे पूर्ण समर्पण आहे की मला जेवढं करता येणं शक्य होतं, शब्दाच्या माध्यमातून ज्या सगळ्याचा धांडोळा घेणं मला शक्य होतं, जी जी साधनं मला करता येण्यासारखी होती मी सगळी केली. तरीसुद्धा ते लिगाड सारता सारत नाही, त्याचा निरस होता होत नाही. म्हणून पांडुरंगा मी आता तुझ्याकडे आलेलो आहे. आणि मग या मी म्हटलं की पहिले 5-6 अभंग जे आहेत त्याच्यामध्ये आंतरिक सुसंगती आहे. महाराज जेव्हा म्हणतात की मी आता काय करतोय, धरले तुझेची नाव, त्या चरणाचा पुढच्या अभंगाशी संबंध आहे. नाम गोड नाम गोड, जे नाम ज्या नामाला मी चिकटून राहिलो, सगळी पुराणशास्त्रांची काबाडं फसली, तपतीर्थ दान व्रत ह्याने सुद्धा फार हातार काय बघा, ह्या सगळ्या अभंगांना अर्थ आहे. सगळी निळोबाऱ्यांची गौरण आठवा होतो ते होते बहुत दिवस आजी अर्थ वागविले, आजी अकस्मात फल देऊ आले, सगळे शब्द आठवा. तीर्थ महाराज म्हणतात की मी काय झालं, करिता तीर्थाटन अहंकाराची प्राप्ती हो. सगळी ती जी गौरण आहे तुकोबा निळोबाऱ्यांची ती आठवून बघत, ती म्हणजे तुकोबा इथे का म्हणतायत त्याचा अर्थ कळतो. महाराज म्हणतात हे सगळं करून मी ज्या नामापर्यंत आता मी आलेलो आहे, ते नाम कसं आहे, नाम गोड पुरे कोड सकलही. इथे पुरे कोड म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण होतात, ह्याच्यामध्ये अर्थ आहे. सगळ्या इच्छा पूर्ण का होतात, कारण नामाला जर आम्ही चिकटून राहिलो तर एक अवस्था अशी येते, इच्छाच राहत नाही. इच्छा नावाची वस्तूच अंतःकरणामधनं उठून गेल्यामुळे ती अपुरी राहिली का पूर्ण झाली हाही भाव संपून जातो. नामाचा प्रभाव हा आहे की नाम गोड पुरे कोड सकलही. का, कारण इच्छा नावाचा पदार्थच उरला नाही. नामाने जी अवस्था आम्हाला प्राप्त करून घ्यायची आहे त्या अवस्थेकडे तुकोबा इथे सूचन करतात की आम्हाला नामाचा अंतिम परिणाम हा अपेक्षित आहे. काय की माझं संपूर्ण अस्तित्व नामामध्ये विरून गेलं, त्याचा परिणाम काय झाला, इच्छा नावाचा पदार्थ उरला नाही. रसना येरा रसाविते घेता घोट अधिक, हे सगळे अभंग काढून बघा. रामरसाची चवी आन रस रुचती केवी, सगळे तुकोबाराचे अभंग इथे बसतात बघा. अरे ज्याला नामरस कळला
कितीतरी तुम्हाला सांगतो महाराजांचा अभंग होता. नाम घेता मन नेवे जिवे अमृतची स्त्रवे होता ती बरवे ऐसे शकून लावाचे मन रंगले रंगले तुझ्या ठाई स्थिरावले केलिया विठ्ठले कृपा ऐसी जाणावी. तो इथे की नामाने काय झालं, नाम घेता मन निवे, मन निवलं अखंड. काय पण म्हणतो आवड निवड, हे आवड ते नको, हे योग्य हे अयोग्य आहे, हे आवडतं आहे हे ना आवडतं आहे, हे रुचकर आहे हे अरुचकर आहे, हा जो निवड करण्याचा मनाचा काय पण स्वभाव आहे, जे मन द्वंद्वात्मक आहे, महाराज म्हणतात त्या मनाचं मन पण लयाला गेलं. कशामुळे? नामरसामुळे. आम्हाला नामाचा हा परिणाम अपेक्षित आहे, जे तुकोबाराय आम्हाला सांगतायत. हेच माऊली मुक्ताबाई ज्ञानदेवांना म्हणतात, ज्ञानदेवा मन मारून येऊन पण करा ताटी उघडा ज्ञानेश्वर. मनाच्या वर महाराज म्हणतात मी उठलो कशामुळे? त्या नामामुळे. आणि का रसे मरण गाठी येणे तुटी संसारे. बाकीच्या रसांमध्ये जर मी गुंतलो असतो तर सगळा नाट काढून बघा. हातीचे न संडावे देवे शरण आलो जीवे भावे. तिसरं चरण काय? मरती मेली नेणो किती हाची लाभतयाचे संगती म्हणून येतो काकुळती धीर तो चित्ती दृढ द्यावा. बाकी रसांच्या जर मागे लागलो असतो तर मरण हे ठरलेलं होतं. काय झालं परिणाम? नामरसाला मी चिकटून राहिल्यामुळे येणे तुटी संसारे. शेवटचं चरण अत्यंत महत्वाचं आहे. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठला मासी. जीवनामध्ये विठ्ठल तत्वाचं तुकोबाराच्या स्थान काय आहे ते एका ओळीमध्ये कळतंय बघा. आहार आमच्या जीवनाचा आधार आमचं भोजन आहे. आम्ही किती दिवस उपाशी राहू हे ज्याच्या त्याच्यावर क्षमतेवरती अवलंबून आहे, पण आम्हाच्या जगण्यासाठी अन्न हा आमचा जीवनाचा आधार आहे. तुकोबाराय म्हणतात आमचा आहार विठ्ठल झाला. याचा अर्थ जीवनामध्ये आहाराला आमच्या जेवढं महत्त्व आहे की तो नसेल तर आम्ही जिवंत राहणार नाही. महाराज म्हणतात तशी आता माझी अवस्था आहे, तो नसेल तर मला जिवंत राहता येणार नाही. ही नामामधनं जी विठ्ठल तत्वाची जी प्रीती आहे, जी ओढ आहे, जी आर्तता आहे ती इथे येते. आमच्या जीवनामध्ये विठ्ठलाला कशाचं स्थान आहे? तुम्हाला करता का गोंदवल्याचे महाराज होते बघा. महाराजांच्या एका प्रवचनामध्ये महाराज असं म्हणतात की आमच्या जीवनामध्ये लोक म्हणतात की आम्हाला देव का भेटत नाही, देव का भेटत नाही. ते म्हणले याचं कारण असं आहे की देवाला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कुठलं स्थान दिलं आहे त्याच्यावरती तुम्हाला देव भेटेल का नाही अवलंबून आहे. ते म्हणले जेवणामध्ये आमच्या म्हणजे समजा आम्ही जर जेवण छान मांडलेल्या जेवणाच्या पात्राची जर उपमा दिली तर ते असं म्हणले की आमच्या जीवनामध्ये आम्ही विठ्ठला म्हणजे देवाला चटणीचं स्थान दिलेलं आहे. एखाद वेळी वाढताना चटणी विसरली गेली तरी कोणाच्या लक्षात येत नाही. वरण भात वाढला नसेल तर जेवण सुरू होणार नाही. ते म्हणले ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही देवाला वरण भाताचं स्थान द्याल त्या दिवशी देव भेटेल. का? कारण पुंडलिकावर हरी विठ्ठल पाणी सोडतं, जर भातच नसेल तर आम्ही सुरू जेवण कसं करणार? चटणी नंतर येईल. ते म्हणले तुमच्या जीवनामध्ये म्हणजे तुमच्या म्हणजे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये चटणी इतकं स्थान आहे देवाला. असला काय नसला काय बिघडत नाही. महाराज म्हणतात आमचा आहार विठ्ठल आहे. वाणीने त्याचं नाम घेणं हा वाणीचा आहार आहे. जिकडे पाहे तिकडे उभा अवघ्या गगनाचा गाभा डोळा बैसले बैसले रूप राहोनी संचले. दृष्टीचा आहार विठ्ठल दर्शन आहे. करटाळी मुखे बोला नाम अखंड नाम कानाने ऐकणं हा कानाचा आहार आहे. ज्ञानोबा अमृतानुभवाने म्हणतात आवासावा घाले पाय शिवयात्रा होतची जाय. मी घातलेलं प्रत्येक पाऊल ही प्रदक्षिणा आहे. या भावनेने जेव्हा मी पाऊल टाकतो तेव्हा पावलाने प्रदक्षिणा करणं हा पावलाचा आहार आहे. या भावनेतनं आम्ही नाम घेतो का हा प्रश्न आहे. तुकोबाराय कोणत्या अवस्थेमध्ये आहेत बघा की ही आमच्या जीवनामध्ये आम्हाला विठ्ठलाला. आणि मग आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे बघा. सत्यभामेतील रुक्मिणीची कथा मला माहीत नाही, खरं खोटी मी काहीच वाचली नाही. मी आपली एका कीर्तनामध्ये ऐकलेली आहे. सत्यभामा आईंनी एकदा पांडुरंगाला श्रीकृष्ण भगवंताला विचारलं देवा तुमच्या जीवनामध्ये माझं स्थान काय आहे? देव म्हणले सत्यभामे माझ्या जीवनातली गोडी म्हणजे तू आहेस. माझ्या जीवनात जेवढा गोडवा आहे ना तो म्हणजे तू आहेस. सत्यभामा आईचं मला फार बरं वाटलं. कोणाला असं वाटतं नाही की माझ्या जीवनामध्ये मी देवाच्या जीवनामधला गोडवा म्हणजे माझं रूप आहे. मग त्यांनी विचारलं की अहो मी तुमच्या जीवनातला गोडवा आहे, मग त्या ज्या थोरल्या आहेत रुक्मिणी आईसाहेब त्यांचं तुमच्या जीवनातलं स्थान काय आहे? देव म्हणले सत्यभामे तू माझ्या जीवनातला गोडवा आहेस, पण माझ्या जीवनामध्ये रुक्मिणीचं स्थान मिठाचं आहे.
तेच तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठल. अरे चवच नाही, बाकी काही तुम्ही करा, जर चवच नसेल मिठाची तर तो पदार्थ किती रुचक. देव म्हणतात माझ्या जीवनामध्ये रुक्मिणीचं स्थान हे मिठाचं आहे, कारण ती नसेल तर सगळं व्यर्थ आहे. महाराज ते म्हणतायत, तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठल. तसं माझ्या जीवनाचा आधार, माझ्या जीवनाचा आहार केवळ आणि केवळ विठ्ठल आहे. ही धारणा स्थिर कशामुळे झाली? नामामुळे झाली. नामगोड नामगोड. आणि म्हणून असं हे जे विठ्ठल नाम आहे ते मी कुठवर घेतलं? धालो सुखे ढेकर देऊ उमटे जेऊ तोवरी. हे जे विठ्ठल तत्वाचं मी जे आहार चालवलेला आहे हा मी कुठवर घेतोय? जोपर्यंत मला त्याची ढेकर येत नाही तोपर्यंत. महाराजांचा मगाचा पुढचा अभंग आठवा. झाले भोजन से दिसे चिरा पडोनी ठेला इच्छे धालियाच्या ऐसे अंगा येती उद्गार. एखादा माणूस व्यवस्थित भरपेट आकंठ जेवलेला आहे हे त्याला तोंडाने सांगावं लागत नाही, त्याच्याकडे बघून कळतं. किंवा जेवण झाल्यानंतर आचवल्यानंतर तो ज्या समाधानाने ढेकर देतो त्याच्यावरनं कळतं ह्याचं पोट परिपूर्ण भरलेलं आहे. महाराज म्हणतात तिथवर आम्ही विठ्ठल तत्वाचं सेवन सोडणार नाही. कुठवर? इथपर्यंत. धालो सुखे ढेकर देऊ उमटे जेऊ तोवरी. हा संपूर्ण माझ्या प्रत्येक इंद्रियाचा आहार जो विठ्ठल झालेला आहे तो आहार मी कुठवर घेणार आहे? जोपर्यंत माझ्या प्रत्येक अंग प्रत्यंगामधनं समाधानाची ढेकर येत नाही तोपर्यंत. आता ही ढेकर कुठली? ही ढेकर तुमच्या आमच्या जेवणातली नाही. ही ढेकर ज्ञानवारायांनी अमृतानं सांगितली ती आहे 7व्या प्रकरणामधली. विभाती अस्य भाषा सर्वमिदम हा ऐसा श्रुती काय वायसा ढेकरू देती. ज्ञानवाराचे शब्द काढून बघा. ज्ञानवाराचं म्हणतात विठ्ठल जळी स्थळी वरला ता ठाव नाही उरला. किंवा विठ्ठल विस्तारल जनी सप्तही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. मग आता मी जो अभंग म्हटला, तुका म्हणे समपदी उभा दिठीची आधी. असा एकच विठ्ठल सर्व रूपाने नटलेला आहे. जे दिसताय ते विठ्ठल रूप आहे. सृष्टीमधला प्रत्येक आकार हे त्या विठ्ठल तत्वाचं दर्शन आहे. हे श्रुती सांगतायत. श्रुतींनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. एका विठ्ठल तत्वाखेरीज या विश्वामध्ये दुसरा काहीही पदार्थ नाही. या अनुभूतीने श्रुतींनी स्वतःचं पोट भरलेलं आहे. आणि ते तसं पोट भरलं असल्यामुळे त्या सुखाची अनुभूती ज्ञानवाराय म्हणतात श्रुती काय वायसा. वायसा म्हणजे काय? वायफळ उगाच. ते काय श्रुतींना आजच्या भाषेवर लागू नका. ॲसिडिटी झाली होती म्हणजे पण ढेकरं येतात. ही ॲसिडिटी झालेली ढेकर नाही आहे, हे पोट भरलेलं ढेकर आहे. की एका परतत्वाखेरीज या विश्वामध्ये दुसरा पदार्थ नाही ह्या जाणीवेने श्रुतींचं पोट भरलं. आणि ती जी तृप्ती आली त्या तृप्तीचा ढेकर ज्ञानवाराय म्हणतात श्रुती देत आहेत ती ढेकर आहे. विभाती यस्य भाषा सर्वमिदम हा ऐसा. हा सर्वव्यापक आहे. हरिया व्यापक सर्वगत. आता हरी बाहेर हरीने घर कोंडिले हरीने कामा घातला चिरा वित्तवरा मुख बिले ती अवस्था आहे. महाराज म्हणतात तिथपर्यंत हे भोजन आम्ही करू. बघा प्रत्येक घेतले सगळे चरण जे आहेत ना हे फार महत्वाचे आहेत. बघा वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरी तुकाराचा अभंग आहे. हरिकथा भोजन परवडी विस्तार करोनी प्रकार सेवू रुची. परवडी म्हणजे वैविध्य. बघा चारी ठाव पान जर मांडलेलं असेल तर ते उत्तम त्याच्याकडे बघूनच पोट भरतं. परवडी म्हणजे वैविध्य पदार्थामध्ये. डावीकडे 3-4 चटण्या कोशिंबिरी रायती पापड कुरडया आहेत. उजवीकडे 4-5 भाज्या आहेत. त्याच्या वाटीमध्ये 5-6 प्रकारच्या आमट्या केलेल्या आहेत. साखरभात वरण असं नुसतं डोळ्यासमोर आणायला काय हरकत आहे. जितकं पानामध्ये मांडलेल्या पदार्थांमध्ये जितकं वैविध्य अधिक आहे तितका मनाला संतोष आहे. तसं महाराज म्हणतात हरिकथा भोजन परवडी विस्तार. अहो आम्ही अनेक पद्धतीने भजनाचा म्हणजे नामाचा आस्वाद घेऊ. आम्ही भजन करू, आम्ही कीर्तन करू, आम्ही चिंतन करू, आम्ही काकडा करू, आम्ही हरिपाठ करू, आम्ही भूपाळ्या करू, आम्ही भारूड करू. हे काय आहेत? हे सगळे भजनाचे भोजनाचे प्रकार आहेत. कारण आमच्या इंद्रियाचा आहार हा केवळ विठ्ठल आहे. कुठपर्यंत आम्ही घेणार आहोत? तो इथपर्यंत घेणार आहोत. आणि आता बघा
अशा पद्धतीने उत्तम माझं आता जेवण झालेलं असल्यामुळे आता मी काय करणार आहे, पुढचं चरण अत्यंत महत्वाचं आहे. क्रीडा करू निरंजनी न पुरे धनी हरिसवे, अत्यंत महत्वाचा शब्द आहे. तुकोराचा एक नितांत सुद्धा अभंग आहे बघा. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलो आम्ही, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्य असं पावलो आम्ही. तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध. निरंजन म्हणजे शुद्ध, अंजन म्हणजे आपण म्हणतो ना ते काळा डाग लागलेला आहे, अंजन म्हणजे डाग, म्हणजे अंजन डोळ्यामध्ये आपण घालतो ते, पण इथे अंजन म्हणजे कसला तरी डाग काळा चिकटलेला आहे. निर म्हणजे हे त्याचं निरसन करणारं पद आहे, जिथे कोणताही डाग नाही असं जे शुद्ध स्थळ आहे. महाराज म्हणतात तिथे मी घर बांधलेलं आहे. ज्ञानोबा हेच शब्द वापरतात, म्हणून मी पुन्हा म्हणतो आमचा संप्रदायाचा पाया आणि खरंच एकच भाषा वापरतो. मी मायराणी पतिव्रता शिरोमणी ज्ञानदेवो निरंजनी क्रीडा करी, तीच अवस्था तो गोऱ्या म्हणतो. पतिजन्मला माझे उदरी मी झाले तयाची नोवरी, पतिव्रता धर्म पाहावो माझा सर्वा पती पती भोगिते ओजा, शिवच चरण आहे. मी मायराणी पतिव्रता शिरोमणी ज्ञानदेवो निरंजनी क्रीडा करी. तेच तुकोबाराय म्हणतात, क्रीडा करू निरंजनी न पुरे धनी हरिसवे. इच्छा पूर्णच होत नाही, कितीही हरिसवे क्रीडा केली तरी इच्छा पुरी होत नाही. का? प्रत्येक क्षणी तो नवीन दिसतो. पहिली ज्ञानोबारायच्या पहिल्या अध्यायातली उभेचे संबंध आहे, लक्षात घ्या. ते तर हरु म्हणे नेणी जे देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखी जे गीता तत्व. अरे जेवण जरी तेच असलं ना तरी प्रत्येक घासाचा आनंद वेगळा आहे, म्हणून आम्हाला पुढचा घास घ्यावासा वाटतो. प्रत्येक घासातून एकच चव यायला लागली तर एक घास करून आम्ही उठून जाऊ, तसं नाहीये. प्रत्येक क्षणी हरीचं दर्शन वेगळं आहे, आणि म्हणून त्याच्याबरोबर कितीही खेळ केला तरी मन पुरं होत नाही. महाराज म्हणतात ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी. महाराज म्हणतात अहो त्या अवस्थेमध्ये मी घर बांधाय, कल्पना करा तुकोबाराय कुठे आहेत. निरंजनी आम्ही बांधलेले घर, काय अवस्था आहे लक्षात घ्या. निराधारी निराकारी निरंतर राहिलो आम्ही, आणि आम्ही क्रीडा करतोय. लक्षात, हा अभंग म्हणजे आमच्या भागवत धर्माचं सार आहे. विश्व काय आहे? विश्व ही त्या भगवंताची क्रीडा आहे. तुकोबाराचं प्रमाण आहे, जीवा शिवाचे वाहतुके केले क्रीडा या कौतुके, कैची येथे लोके हा भासा नित्य. अरे अखंड चाललेली क्रीडा आहे. हीच परिभाषा ज्ञानोबा अमृतामध्ये वापरतात बघा. म्हणून मी कृपा करून म्हणतो ह्या दोघांमध्ये फरक नाही, एकच अवस्था आहे, एकच अनुभव आहे, एकच अनुभूती आहे आणि एकच स्थिती आहे, फक्त शब्द वेगळे आहेत. हा संपूर्ण तुकोबा हा शब्द हा अत्यंत अभंग महत्वाचा आहे. क्रीडा करू निरंजनी. आम्ही जन्माला जे आलेलो आहोत हे दुःख नाही आहे, हा आनंद आहे, हा खेळ चाललेला आहे. आणि कुठे आहे? निरंजनामध्ये खेळ आहे. का? कारण जे आहे ते सगळं शुद्धच आहे. का? कारण ते एका विठ्ठलाचं दर्शन आहे. इथे अशुद्ध नावालाही नाही आहे. हा जो निरंजन शब्द आहे ना, हा इथे फार तुकोबारायांनी अत्यंत मार्मिकपणे वापरला आहे. तो तितक्याच हळुवारपणे आपल्याला समजावून घ्यावा लागेल. इथे निरंजन याचा अर्थ इथे अंजन कशाचा आहे किंवा डाग कशाचा आहे? आमच्या परिभाषेमध्ये उपाधीचा आहे. महाराज म्हणतात ही अवस्था कशी आहे? निरुपाधिक आहे. ऐसी आहे निरुपाधिके जे जगाचे जनके ज्ञानोबा आहे. अमृतानुभवाच्या सुरुवातीला जे म्हणतात किंवा पांडुरंगाकडे महाराज जी प्रार्थना करतात की उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, तैसे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. ती जी निरुपाधिक अवस्था आहे तिचं नाव निरंजन आहे. पण इथे निरंजन शब्द जो आहे तो उपाधीचं निरसन करून प्राप्त झालेली अवस्था असं नाही आहे. ही गंमत आहे याची. ही अवस्था कशी आहे? ही स्वयंसिद्ध आहे. पूर्वी कुठेतरी माझ्या धोतराला काळा डाग लागला होता, तो मी घरी जाऊन स्वच्छ धुतला आणि आज माझं धोतर स्वच्छ दिसत आहे म्हणून ते निरंजन आहे. तसलं हे फालतू निरंजन नाही आहे. नाही, मी शब्द म्हणजे कदाचित आपला कठोर वाटेल, मी फालतू का म्हणतोय. ही जी अवस्था क्रीडा करून निरंजनी तुकोबार आहे म्हणतात. ही अवस्था कशी आहे? इथे उपाधीचा वासच नव्हता पूर्वी. ही अवस्था ज्ञानोबा हरपाठामध्ये म्हणतात ना, कापुराच्या वाटी उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. की अरे कापूर झाल्यानंतर खाली
त्याची काजळी राहत नाही. इथे कापूर जाळला होता याची खूण सुद्धा मागे राहत नाही. तसं हे निरंजन कसं आहे, इथे पूर्वी उपाधी होती आता नाही, तसं नाहीये. इथे उपाधी पोचलीच नाही, ते निरंजन आहे. मी उदाहरण देतो येतं त्या 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांच्या, जिथे ज्ञानोबरायांनी क्रमयोग सांगितलेला आहे. साधारणपणे 46-47 श्लोकापासून पुढे ज्ञानोबरायांचं जे भाष्य आहे 52-53 श्लोकापर्यंत तो सगळा क्रमयोग सांगितलेला आहे ज्ञानोबरायांनी. त्याच्यामध्ये एकांतामध्ये जो महात्मा स्थिर आहे, जो चिंतन करतोय, त्याची अवस्था ज्ञानोबरायांनी वर्णन केली. तिचा ह्याच्याशी संबंध आहे. ज्ञानोबरायांचे शब्द असे आहेत, आणि मनाचा कोपरा वृत्तीसी देखो ने दिवीरा ते तर अनिक वाग व्यापारा काही अवकाश असे. महाराज म्हणतात, अरे तो महात्मा अशा अवस्थेमध्ये एकांतामध्ये स्थिर आहे, त्याच्या मनाचा आणि मनाचा उंबरा वृत्तीसी देखो नेदिविरा अनिक वाग व्यापारा काही अवकाश असे. अरे वृत्ती म्हणजे विचार. ज्ञानोबराय म्हणतात तो अशा निर्विचार अवस्थेमध्ये स्थिर आहे, त्याच्या मनाचा उंबरा सुद्धा वृत्तीला दिसत नाहीये. उंबऱ्यातून वृत्ती आत जाणं हे अशक्य आहे. त्याच्या उंबऱ्यापर्यंत सुद्धा वृत्ती पोचली नाही असं जे स्थान आहे ते निरंजन आहे. पूर्वी वृत्ती गेली होती, त्याने पुन्हा लक्षात घ्या, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्ती असे तिसे आले. ती अवस्था नाही, ही अवस्था आणखी वेगळी आहे. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुड येईन, ती अवस्था आहे. क्रीडा करू निरंजनी, हे निरंजन ते आहे. हे मी पुन्हा म्हटल्याप्रमाणे हे धुतलेलं धोतर नाहीये, ज्याला मळ लागलाच नव्हता असं स्थान आहे. मी पुन्हा उदाहरण देतो. क्षमा करा, माझ्याकडनं वेळेचं जात आहे, महाराज करायचे म्हणजे क्षमा करा. पण काय हे शब्द, हा जो निरंजन शब्द आहे ना, हा फार महत्त्वाचा आहे. कुठे आहेत तुकोबार आहे म्हणून म्हटलं की हे पहिले 5-6 अभंग जे आहेत ना, ह्याच्यात एक आंतरिक लय आहे. प्रत्येक अभंगाचा पुढच्या अभंगाशी अन्योन्य संबंध आहे. एका कळीतनं जशा पाकळ्या फुलाव्यात तसा एका अवस्थेतनं दुसऱ्या अवस्थेमधला अभंग फुललेला आहे. त्यातली क्रीडा करू निरंजनी ही जी अवस्था आहे अत्यंत महत्त्वाची आहे. इथे त्या नामाचा परिणाम इथे दिसतो. ज्या महाराज म्हणतात की माझा संपूर्ण आहार जो विठ्ठल झालेला आहे त्याच्यामुळे मी कुठे आहे, ती निरंजन. मी फक्त 2 वेळा सांगतो, मला केवळ मोह आवरत नाही म्हणून आपण पुढे जाऊ. ज्ञानोबरायांच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये अमृतानुभवाच्या ज्ञानोबरायांनी त्यांच्या गुरूंचं वर्णन केलेलं आहे. संपूर्ण दुसरं प्रकरण जे आहे ते ज्ञानोबरायांचं गुरुवंदनेचं आहे. 3 त्याच्यामध्ये ओव्या आहेत. त्यात याच्याशी संबंध आहे बरं का. ज्ञानोबा असं म्हणतात की अहो, माझ्या सद्गुरूंचं नाव निवृत्ती असं आहे. म्हणजे साध्या शब्दामध्ये ज्याने वृत्तीचा निराश केला अशी असं जे अधिष्ठान आहे किंवा अशा अधिष्ठानावरती जे तत्व स्थिर आहे त्याचं नाव निवृत्ती आहे. आता ज्ञानोबा असं म्हणतात की ह्यांना मी जेव्हा तुमच्या माझ्या भाषेमध्ये निवृत्ती म्हणतो, म्हणजे ह्यांनी वृत्तीचा निराश केला म्हणून यांना मी निवृत्ती असं म्हणतो. ज्ञानोबा म्हणतात मी जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा मला असं जाणवतं की अरे यांना वृत्तीचा कधी संपर्कच नव्हता, त्यामुळे यांनी वृत्तीचा निराश करणं हे म्हणणं हेच मुळामध्ये लटकं आहे. ज्ञानोबांची मी तुम्हाला ओव्या सांगतो, त्याचा निरंजन शब्दाशी अर्थ आहे म्हणून खटाटोप आहे बरं का. ज्ञानोबा म्हणतात नवे आत्मया आत्मप्रवृत्ती वाढविता के निवृत्ती या नावाची वायबुंथी सांडीची ना. ज्ञानोबा म्हणतात प्रत्यक्ष आत्मरूप असणारे माझे सद्गुरू जे आहेत, नवे आत्मया आत्मप्रवृत्ती असं पूर्णपणे जे सघन सोलीव आत्मतत्व आहे ते आत्मतत्व निवृत्ती नाव घेऊन अवतरलेलं आहे माझ्यासमोर. त्याच्या ठिकाणी प्रवृत्ती म्हणजे इच्छा किंवा विचार कधी निपजलाच नाही. नवे आत्मया आत्मप्रवृत्ती वाढविता के निवृत्ती. आम्ही नारळ वाढवतो ना, म्हणजे काय करतो, नारळ वाढवतो म्हणजे एका हाताने फोडतो. तसं ह्याने म्हणजे माझ्यासमोर माझे सद्गुरू जे आहेत तो सर्वोपकारी समर्थ सद्गुरू श्री निवृत्तीनाथू रहाट तासे मधही आतू रे गोन या असं जे तत्व आहे याच्या ठिकाणी प्रवृत्ती कधी पोचलीच नव्हती. त्यामुळे यांनी प्रवृत्तीचा निराश केला म्हणून यांना नाव निवृत्ती द्यावं हे म्हणणं लटकं आहे. या नावाची वायबुंथी सांडीची ना. वाय म्हणजे उगाच घेतलेली आहे, बुंथी म्हणजे आवरण. निवृत्ती हे नाव म्हणजे नावाची नामरूपाची खोळ
धारण करून हे जे बसले, याच्यावरून तुमचा माझा कदाचित गैरसमज असा होईल की ह्यांचं नाव निवृत्ती आहे, म्हणजे यांनी साधना तप करून वृत्तीचा निराश केला आहे म्हणून हे निवृत्ती आहे. तसं नाही. यांच्या ठिकाणी वृत्तीचा कधी उद्भव झालेलाच नव्हता. यांनी उगाचच निवृत्ती नाव धारण केलेलं आहे. मा निवर्तची नाही ते तहा निवर्तविल काही, कैसा बैसे ठाई निवृत्ती नामाचा, सूर्यासी अंधकारू काही झाला होता का गोचरू, तरी तमार या डगरू आलाच की. तिथे निरंजन शब्दाचा अर्थ आहे. ज्ञानवाल्याचं म्हणतात की अहो आम्ही सूर्याला काय म्हणतो? तमारी. तम म्हणजे अंधार, आरी म्हणजे शत्रू. अंधाराचा शत्रू म्हणजे अंधाराचा जो निराश करतो तो तमारी. म्हणजे ज्ञानवाले असा प्रश्न विचारतात की अहो सूर्याचा आणि अंधाराचा कधीतरी संबंध आला होता का? पै सूर्यासी अंधकारू काही झाला होता का गोचरू. सूर्य आणि अंधार असे समोरासमोर, अहो लढाई करायची शत्रू तर समोरासमोर तर पाहिजे का नको शत्रू? ज्ञानवाले म्हणतात सूर्याचा आणि ज्या अंधाराचा कधी आयुष्यात संबंध झाला नाही, त्या सूर्याला अंधार नावाच्या त्याच्या शत्रूचा नाश करणारं असं पदवी द्यावी, हे जितकं अर्थहीन आहे तितकं माझ्या निवृत्तीनाथांना निवृत्ती म्हणणं म्हणजे वृत्तीचा निराश करणार आहे असं म्हणणं हे तितकं लटकं आहे. हे कसं आहे? ऐसे करण याविन स्वयंबची जे निवृत्तपण, यांचं जे निवृत्ती नाव आहे, ह्यांची जी निवृत्ती अवस्था आहे ती स्वयंभू आहे, तशी ही निरंजन अवस्था स्वयंभू आहे. क्रीडा करू निरंजनी. महाराज म्हणतात तो माझा स्वभाव आहे. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आईते केले नवो, ती अवस्था आहे. क्रीडा करू निरंजनी, हे निरंजन अवस्था. महाराज म्हणतात हा माझा स्वभाव आहे का? अहो माझं घरच तिथे होतं. न पुरे धनी हरिसवे, अवघे खेळो अवघ्यामध्ये, डाई न पडो ऐसी बुद्धी. डाई हा जो शब्द आहे ना, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. डाई म्हणचा दोन अर्थ आहेत. डाईचा एक सरळ अर्थ आहे डाव किंवा जिंकलेला डाव किंवा खेळ, पण त्याचं डाई पडणे असं जेव्हा आम्ही क्रियापदात्मक रूप करतो, डाई पडणे ह्या शब्दाचा मग अर्थ होतो गुरफटणे किंवा गुंफले जाणे. महाराज म्हणतात हा जो क्रीडा म्हणजे आमचा जो खेळ मांडलेला आहे हा कसा आहे? अवघे खेळो अवघ्यामध्ये, निरंजन डाई न पडो ऐसी बुद्धी. आम्ही खेळ खेळू पण खेळामध्ये आम्ही गुंतून जाऊ हे मात्र शक्य नाही. का? कारण मी आता सगळ्यातनं मोकळा झालेलो आहे. कामनाही झालो पाही रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी. त्या अवस्थेमध्ये मांडलेला खेळ आहे. असं नाही की खेळायला गेला अंधार पडला 7 वाजून गेले, आई हाका मारते अरे घरी ये घरी ये घरी ये. आपण म्हणतो ना मला खेळात किती वेळ गेला कळलंच नाही. तो खेळ कसा आहे? तो खेळ गुरफटलेला आहे. खेळामध्ये तो गुरफटलेला आहे. महाराज म्हणतात आम्ही खेळामध्ये गुरफटलेलो नाही. आमचं अधिष्ठान अनुसंधान स्थिर आहे. म्हणून हा खेळ कसा आहे? अवघे खेळो अवघ्यामध्ये, डाई न पडो ऐसी बुद्धी. तुका म्हणे वाचविता आम्हा सत्ता समर्थ. यदा कदाचित आम्ही खेळात फार गुंतलोच तर आम्हाला भानावरती आणून देण्यासाठी माझा मायबाप विठ्ठल नावाची माझी सत्ता समर्थ आहे. त्यामुळे मला ती सुद्धा भीती नाही की ह्या जगाच्या खेळामध्ये मी फार गुंतेन आणि मग मला कुठून आलो तो मी, म्हणजे माझं घर कुठे आहे? आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. माझं घर मी विसरून खेळातच रंगून बसलोय आणि ग्राउंडवरती झोपून गेलो असं होणार नाही. का? कारण मी किती एक वेळ जरी रंगलो तरी मला आपल्या निजस्थानाची कुठे जायचं आहे याची आठवण करून देणारी सत्ता ही माझी समर्थ आहे आणि त्या सत्तेच्या आश्रयाखाली मी आहे. म्हणून मी क्रीडा करू निरंजनी. आता हे झाल्यानंतर मग कशी आहे? मग महाराज म्हणतात ज्या खेळामध्ये मी रंगलो होतो ना त्या खेळाचा खऱ्या अर्थाने मला अर्थ कळला, त्याचं स्वरूप कळलं. एकल्या नवे खेळ चांग धरिला संग म्हणवनी. हा संपूर्ण अभंग म्हणजे ज्ञानोबारायाच्या शांभवाद्वयाचं चिंतन आहे किंवा शांभवाद्वयाचा अनुवाद आहे. मी पुन्हा नम्रपणे म्हणतोय दोघंही महापुरुष एकच भाषा बोलतात. ज्या महाराज म्हणतात ज्या खेळामध्ये मी रंगलेलो होतो त्या खेळाचं तुम्हाला आता स्वरूप सांगतो. हा कसा आहे खेळ? एकल्या नवे खेळ चांग धरिला संग म्हणवनी.
ज्ञानोबाचा अभंग आठवा. आनंदो रे आजी आनंदरो सवाई अभ्यंतरी अवघा परमानंदो रे 1 2 3 4 5 6 इतुके विचारूनी बघ परमानंदी राहा. हेच आमच्या माऊली मुक्ताबाई ज्ञानोबाला सांगतात. ज्ञानदेवा तुम्ही जगावरती रागून ताटीचं दार लावून घेतलं अहो. एकापासून याने एक झाले त्यासी पाहिजे सांभाळिले. हा संताचा धर्म आहे. जगाने कसंही त्याच्याशी संताशी जरी वागला तरी संत दृष्टीला त्याचा कुठेही विक्षेप किंवा त्याचा उपसर्ग होत नाही. संताने तो मानता कामा नये. कारण त्याच्या दृष्टीला या खेळाचं खरं स्वरूप कळलेलं असणं अपेक्षित आहे. काय खेळ? एकापासून अनेक झाले त्यासी पाहिजे सांभाळिले. हीच अवस्था मी पुन्हा म्हणतो. ज्ञानोबाराय अमृतानुभवाच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये गुरु आणि शिष्याचं स्वरूप उलगडून सांगताना ज्ञानोबाराय म्हणतात, एकपणे नव्हे सुसास म्हणून गुरु शिष्याचे करुनी मीस पाहणे आपुलीच वास पाहत असे म्हणून शिष्य आणि गुरुनातू या दोन्ही शब्दांचा अर्थ श्री गुरुची होतो दोही ठाई. एकच तत्व आहे. गुरु आणि शिष्य नात्यामध्ये जो जिव्हाळा आहे, जे प्रेम आहे, जे समर्पण आहे, जी आत्मीयता आहे, त्याचा अनुभव घेण्याची इच्छा त्या तत्वाला झाली. आणि म्हणून त्याला असं वाटलं की अरे त्या नात्याचा आपण अनुभव घ्यावा. म्हणून त्याने एक ठिकाणी गुरु हा भाव, गुरु हा हे अधिष्ठान स्थिर केलं. नंतर त्याला असं वाटलं की अरे सगळं आपणच आहोत, मग आता शिष्य वेगळा कुठं आणायचा. कारण का त्या एकत्वामध्ये दुसरा हा पदार्थच नाही आहे. मग त्याने काय केलं, तो स्वतः शिष्य रूपाने नटला. समोर शिष्य आहे, इथे गुरु आहे. बघावं तर दोघं वेगळे भासमान आहेत, पण एकच तत्व दोन रूपाने दोन ठिकाणी नटलेलं आहे आणि परस्परांच्या प्रेमाचा अनुभव घेत आहे. तसा हा खेळ आहे. तुकोबाराय खेळाचं स्वरूप सांगतायत. करू क्रीडा करू निरंजनी. खेळ कसा आहे, एकल्या नव्हे खेळ चांग धरला संग म्हणवनी. त्याला त्या तत्वाला त्याच्या एकटेपणाचा कंटाळा आला म्हणून त्याने खेळ मांडला. एकच तत्व अनेक रूपांनी नटलेलं आहे. एकापासून अनेक झाले त्यासी पाहिजे सांभाळिले. हेच माऊली मुक्ताबाई ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेवा अहो क्रोधे यावे कोठे अवघे आपण निघोटे. ज्ञानोबाराय माऊली मुक्ताबाई म्हणतात, अहो तुम्हाला त्रास दिला लोकांनी म्हणून तुम्ही त्यांच्यावरती रागावलात. ज्ञानदेवा जरा तुमच्या भूमिकेतनं जगाकडे बघा. अवघे आपण निघोटे. निघोट हा जुन्या मराठीमधला शब्द आहे. निघोट म्हणजे ठासून भरलेलं. माऊली मुक्ताबाई ज्ञानदेवांना म्हणतात, ज्ञानदेवा अहो तुम्ही जगावर रागवलात, जरा विचार करून बघा तुम्ही आणि जग वेगळे आहात का? तुम्हीच व्यापक आहात. किंबहुना जे व्यापक तत्व आहे त्याने तुमचाही आकार घेतलाय आणि तुम्हाला जे छळतायत त्यांचं स्वरूप सुद्धा तेच आहे. आता कुणी कोणावर रागवायचं? अहो क्रोधे यावे कोठे अवघे आपण निघोटे. ऐसे कळले उत्तम जनतेची जनार्दन. वेळ क्रोधाचा उगवला अवघा योग फोल झाला. खेळ कसा आहे, एकाच तत्वाची अभिव्यक्ती आहे. खेळाडू पण तोच, कर्णधार पण तोच, काय झालं आजच्या भाषेमध्ये आम्ही म्हणतो पंच पण तोच, बाद होणारा पण तोच, बाद करणारा पण तोच. असा खेळ आहे. इथे दिसतोय फक्त वर करणी जो भेद आहे तो भेद आहे, पण द्वंद्व नाहीये. लक्षात घ्या, दोन वेगळ्या गोष्टी आहेत. भेद हा असणारच, कारण भेद हा जगाचा स्थायी भाव आहे. आमच्या हाताची पाची बोटं एकाच लांबीची असते तर घास घेता आला नसता. प्रयत्न करून बघा. करंगळी सगळ्यात लहान आहे, ती सगळ्या शेवटी आमच्या पानामध्ये जेव्हा पातळ आमटी भात उरतं तेव्हा आम्ही जेव्हा तो निपटून घेते तेव्हा ताटाला चिकटलेली करंगळी असते. भेद आहे म्हणून जीवनामधला आनंद आहे. भेद वेगळा आणि द्वंद्व वेगळं. भेद निसर्गसिद्ध आहे, द्वंद्व आम्ही निर्माण केलेला आहे. महाराज ते सांगतायत की हा खेळ कसा आहे, या खेळामध्ये त्या परतत्वाला नामे विठ्ठलाला त्याच्या एकटेपणाचा कंटाळा आला म्हणून त्याने बघा महाराज म्हणून म्हणतात, नव्हे एकल्याचा खेळ म्हणून मेळविला मेळ क्रीडा करी निरंजनी. जीवाशिवाचे भातुके केले क्रीडा या कौतुके. महाराज म्हणतात तसा एकाने अनेकत्व धारण करून
एकत्वाने मांडलेला हा खेळ आहे. उमटे तेव्हा कळे नाद, भेदाभेद निवडे ना. जेव्हा बघा आम्ही हातावर जेव्हा दुसऱ्या हाताचा आघात करतो, आहत म्हणजे आघात, तेव्हा नाद होतो. म्हणजे एकावर दोन गोष्टी असल्याखेरीज नाद निर्माण होत नाही. असा एकच नाद आहे जो आघाताविना होतो, त्याला अनाहत म्हणतो आम्ही. नामदेवाचं वासुदेव आहे ना, अनुहात वाजती टाळ, अनुक्षीर गीत रसाळ, अनुभव तन्मय सकळ, नामा म्हणे केशव कृपाळ गा. हा जो अनुहात आहे तो कसा आहे, तो आघाताविना आहे. महाराज म्हणतात केव्हा नाद येतो, जेव्हा आम्ही पखवाजावर थाप टाकतो तेव्हा. पण पुढची ओळ महत्वाची आहे, भेदाभेद निवडे ना. तुम्ही मला सांगा, मला अजिबात गाण्याचं अक्कल नाही, मला स्वर नाही, ताल नाही, मला संगीताचं काही कळत नाही. मी फक्त मला त्यातली एक मूलभूत गोष्ट कळते की सा रे ग म प ध नि हे जरी सप्तस्वर असले तरी एका पहिल्या षड्जामधूनच सगळ्यांची उत्पत्ती झालेली आहे. हे तर खरं आहे. म्हणजे माझं पुस्तकी ज्ञान तरी बरोबर आहे की पुढचा एकदा पहिल्या सहामधून त्याचे वेगवेगळे जे आविष्कार आहेत ते म्हणजे पुढचे सहा आहेत, पण आदिस्वर जो आहे तो षड्ज आहे. महाराज म्हणतात की उमटे तेव्हा कळे नाद, भेदाभेद निवडे नाद. दोन वस्तू एकावर एक आघात झाल्यानंतर नाद उमटतो, पण त्या नादाचे जेव्हा वेगवेगळे रंग दिसायला लागतात तेव्हा जाणत्या दृष्टीने जर बघितलं तर असं लक्षात येतं की नाद एकच आहे, त्याचे आविष्कार फक्त भिन्न भिन्न आहेत. एकच नाद आहे, त्याचं दर्शन, त्याची अनुभूती वेगवेगळी आहे. प्रत्येक आकार म्हणजे वेगळा फरक नाही, तत्व एकच आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी, बाप रखमा देवी व रुखुण मानली कैसी, ती अवस्था ही आहे. आणि म्हणून दुसऱ्या परी एकायसा नवजेर सा निकुरही, हे तिन्ही शब्द महत्वाचे आहेत बरं का. महाराज म्हणतात की या खेळामध्ये खेळताना ही अवस्था जी आहे तिसऱ्या चरणामधली, ही तुमची आमची अवस्था इथे महाराज सांगतात की आम्ही जेव्हा या जगण्याच्या खेळामध्ये रंगून जातो आणि हा खेळ आहे हे जेव्हा आम्ही विसरतो तेव्हा आमच्यामध्ये चढाओढ सुरू होते. काय म्हणतो, हा जो आहे ना हा त्याच्यापेक्षा चांगला आहे बरं का, हा जो मुलगा आहे ना हा माझ्यापेक्षा चांगलं कीर्तन करतो, हा जो आहे ना याचा पाठ पक्का आहे, हा करतो पण जरा बरा आहे. हे जे तरतमा आहे, हा जो भेद आहे, महाराज म्हणतात हा शब्द प्रत्येक शब्द लक्षात घ्या. हे जे तिन्ही शब्द आहेत, अवघे दुसऱ्या परी एकाईसा म्हणजे दुसऱ्यापेक्षा हा चांगला आहे, ही जी तुलना आहे, हे जे तरतम भाव आहे, हे जे द्वंद्व आहे, हे कसं आहे पुढचं लक्षात घ्या. महाराज म्हणतात नवजे रिसा निकुरेही, इथे शब्द तीनही महत्वाचे आहेत. वज हा जो शब्द आहे जुन्या मराठीमधला, वजचा अर्थ आहे पद्धत किंवा रीत. न वजे म्हणजे वजणे म्हणजे ही पद्धत, न म्हणजे नकारात्मक आहे. रिसा, रिस हा मूळ शब्द आहे. त्या रिसाचा म्हणजे रिस शब्दाला, रिस शब्दाचं एक रूप रिसाड असं आहे शब्दकोशामध्ये. रिसाड शब्दाचा अर्थ आहे ओंगळवाणं किंवा मलिन. आपण म्हणतो ना की अहो त्या माणसांना ते ध्यान फार ओंगळ आहे, म्हणजे कसं आहे ते फार भद्र किंवा प्रगल्भ प्रसन्न दर्शन नाही, ते ओंगळवाणं आहे, चांगलं नाही आहे. आणि निकुर म्हणजे निश्चयाने किंवा ठामपणे. मी सांगतो शा चरणाचा अर्थ आम्हाला असा लावायला लागतो, दुसऱ्या परी एकाईसा नवजे रिसा निकुरेही, तुका म्हणे कळत्या कळे येर खेळे खेळ म्हणू. पुढच्या चरणाची म्हणजे चौथ्या चरणाच्या प्रकाशामध्ये आम्हाला तिसरा चरण समजावून घ्यावा लागतो. महाराज म्हणतात हा जो खेळ आहे की जो एकाने अनेकत्व धारण करून स्वतःशी स्वतःचा मांडलेला खेळ आहे. मी पुन्हा तुम्हाला एक ओवी सांगतो म्हणजे याचा स्पष्ट अर्थ होईल. ज्ञानोबारायाच्या अमृतानुभवाच्या 7व्या प्रकरणामध्ये ज्ञानोबांची फार गोड ओवी आहे. हा जो खेळ आहे ना त्या खेळाचं स्वरूप ताबडतोब अशी ओवी आहे. ज्ञानोबारायाचं म्हणतात, पाणी कल्लोळाचे निमिसे आपण पे वेल्हावे,
पाणी कल्लोळाचे निमिसे आपण पे वेल्हावे जैसे वस्तू वस्तुत्वे खेळो ये तैसी सुखल आहे. खेळाचं स्वरूप असं आहे. सगळ्यांनी बघितलं, आपण इंद्रायणीच्या काठावरती उभे राहा किंवा समुद्राच्या काठावर जा, अखंड पाण्यावर लाटा उमटत असतात. पाणी आणि लाट वेगळी आहे का? नाही. ज्ञानोबाच्या तर ज्ञानेश्वरीमध्ये आपण बारकाईने बघा, आपण सगळे ज्ञानेश्वरीचे अभ्यासू आहात. ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्यात जास्ती दृष्टांत ज्ञानोबाचे जे आहेत, जग आणि जगाचं नातं समजावून देणारे, ते सगळे पाणी आणि पाण्याची लाट याच्याच वरती आहे. कल्लोळमाळा अनेगा जन्मजळीची पैगा आणि जळही तया आश्रयोतरंगा जीवनही जळ नाना कल्लोळ परंपरा संतती जैसी सागरा आमा आणि चराचरा संबंधू तैसा. भगवंत अर्जुनाला स्वतःचा आणि जगाचा संबंध सांगतात. अर्जुना, माझा आणि जगाचं नातं कसं आहे? आणि नाना कल्लोळ परंपरा, कल्लोळ म्हणजे लाट, संतती जैसी सागरा आमा आणि चराचरा संबंध तैसा. अर्जुना, पाण्याचं आणि पाण्याच्या लाटेचं जे नातं आहे तेच माझं आणि संसाराचं नातं आहे. मीच पाणी रूपाने एका ठिकाणी स्थिर आहे आणि मीच लाट रूपाने खेळतोय. पाणी, ज्ञानोबाचे शब्द लक्षात घ्या. पाणी कल्लोळाचे मिसे, मिस म्हणजे निमित्त, मिस पाणी याचे आपल्याला गोळण पाठे बघा. मिस म्हणजे निमित्त. पाणी कल्लोळाचे निमिसे आपण पे वेल्हावे जैसे वस्तू वस्तुत्वे खेळो ये तैसे सुखल आहे. अरे ती जी वस्तू आहे तिला तुम्ही शिव नाव द्या, विठ्ठल नाव द्या, आत्मवस्तू नाव द्या, काही नाव द्या, त्या वस्तूला क्रीडेचं सुख हवं होतं म्हणून तिने काय केलं? वस्तू वस्तुत्वे खेळो ये ऐसी सुखेल आहे. पाणी जसं त्या शांत पाण्याला नुसतं शांतपणे पडून राहण्याचा कंटाळा आला म्हणून त्याने स्वतःच लाटांचं रूप धारण करून लाटाचा आणि पाण्याच्या प्रवाहाचा खेळ सुरू झाला. एकच तत्व दोन रूपांनी परस्परांशी खेळण्याचा आनंद घेत आहे, तसं जगाचा हा खेळ आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही या जगामधल्या खेळामधले जे खेळाडू आहोत त्यांनी आम्हाला आपल्याला स्वतःला असं समजावून घेतलं पाहिजे की अहो, हे जे महाराज म्हणतात तिसऱ्या चरणामध्ये की अवघे दुसऱ्या परी एकाईसा नवजे रिसा निकुरेही, की अरे आम्ही या खेळामधले सगळे सहभागी आहोत. एका अर्थाने आम्ही परमात्मरूपी सागरावरच्या लाटा आहोत. एक लाट दुसऱ्या लाटेपेक्षा चांगली आहे असं म्हणता येत नाही, कारण लाट ही लाट आणि पाण्याचंच रूप आहे. तसं नवजे रिसा निकुरेही, ह्याच्यापेक्षा हा चांगला आहे, हा कमा अस्सल आहे असा भेद करण्याची आमच्या बुद्धीला जी ओंगळवाणी पद्धत किंवा रीत जडलेली आहे ती वाटेल ते केलं तरी दूर होत नाही. कुणाच्याच बाबतीमध्ये ज्याला खेळाचं स्वरूप कळलं नाही त्याच्या बाबतीमध्ये. ज्याला या खेळाचं स्वरूप व्यवस्थित कळलं, महाराज म्हणतात, तुका म्हणे कळत्या कळे येर खेळे खेळ म्हणो. या खेळाचं खेळगड्याचं नेमकं स्वरूप काय आहे हे ज्याला कळलं नाही तो असा तरतमभाव करत बसतो. त्याच्या बुद्धीला भेद करण्याची पद्धत किंवा रीत जी ओंगळवाणी म्हणजे त्याज्य आहे, जी निकुर आहे, म्हणजे जी कितीही कष्ट केले तरी दूर सारता येत नाही का, त्याला खेळाचं तत्व उमगलं नाही. म्हणून आम्ही जेव्हा जेव्हा आमच्या जगण्यामध्ये भेद करतो तेव्हा आम्हाला तुकोबारायचा अभंग की आम्हाला त्या खेळाचं स्वरूप कळलं नाही म्हणून आमचं आयुष्य भेदाने भरलेलं आहे. ज्या दिवशी खेळाचं स्वरूप कळेल त्या दिवशी निर्द्वंद्व निशंक विचरतामही अशी आमची अवस्था होईल. त्या खेळाचा धागा, त्या खेळाचं स्वरूप हे असं आहे. इथे मी म्हटल्याप्रमाणे हे जे म्हणजे 1817-87 ते 1790 हे जे 4 अभंग आहेत, हे 4 अभंग एका अवस्थेमधले आहेत. एका अवस्थेचा दुसऱ्या अवस्थेशी किंवा एका अभंगाचा दुसऱ्या अभंगाशी अंतरंग संबंध आहे. जसं आपलं म्हणजे ऑलिम्पिकमध्ये रिले खेळ असतो की हातात तिथे बॅटन करून खेळाडू धावत जातो, त्याचा टप्पा पूर्ण झाला की पुढच्या खेळाडूच्या हातात ते देतो, तो पुढे पळायला लागतो. तसं एका अभंगाचा धागा दुसऱ्या अभंगाशी आहे. हे जे 4 अभंग आहेत 87, 88, 89 हे 4 अभंग हे एका अवस्थेमधले एका स्थितीचं निर्देश करणारे अभंग आहेत.
इथून पुढचे 5 अभंग जे आहेत ते पूर्णपणे वेगळ्या भूमिकेमधले आहेत. इथेही पुन्हा महाराज आत्मचिंतनामध्ये मग्न आहेत की अरे तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी प्रसारा वाचुनी तुमच्या विठ्ठला, किंवा आपुल्या वळे नाही मी बोलत सखा भगवंत वाचा त्याची. ती अवस्था जी आहे तुकोबारायाची. महाराजांना प्रश्नाचा पडतो की अरे हे ज्याने माझ्या ठिकाणी हे वधवून घेतलं, ज्याने माझ्याकडनं ही निर्मिती करून घेतली, त्याचं कारण हे त्याने मला का साधन म्हणून निवडलं. महाराज म्हणतात ह्याचा मला काही पत्ता लागत नाही. सखा भगवंत वाचा त्याची ही जी अवस्था आहे, जसं महाराज म्हणतात ना की कोणासाठी हे झाले असे निर्माण, देवाचे कारण देव जाणे. महाराज जो आपण अभंग म्हणतो की करविली तैसी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे, कोणा कारण हे झाले असे निर्माण, देवाचे कारण देव जाणे. तुका म्हणे मी या अभिमाना वेगळा घालून गोपाळा भारास. जे झालं आहे ते त्याच्या कृपेने झालेलं आहे. महाराज पुढचे ते 4-5 अभंग आहेत ते त्या भूमिकेबद्दले आहेत की बोलविले जेणे तोची त्याचे गुह्य जाणे. त्याने का माझ्याकडे निर्माण करून घेतलं. महाराज म्हणतात मला माहीत नाही, त्याचं त्याला माहिती. म्हणजे कोणाच्या कारणे झाले हे निर्माण, देवाचे कारण देव जाणे. हे त्याने का निर्माण करून घेतलं माझ्याकडनं, का माझ्याकडनं बोलवून घेतलं मला माहीत नाही. त्याचं कारण जे आहे त्याचं गुह्य म्हणजे त्याचं कारण तोच जाणे. मी सांगू का, हा सुद्धा पुन्हा आपल्याला बोध आहे. असं जर कोणाला वाटलं असेल की अष्टादशामध्ये माझं प्रवचन फार चांगलं झालं, तर त्याला हा बोध आहे की कुणी निर्माण केलं आपल्याला माहीत नाही. ज्याने कुणी केलं त्याने का बोलवून घेतलं हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं. आपण बोलतो कारण कुणीतरी आपल्याला बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती हा आपल्याकरता बोध आहे. की महाराजसुद्धा म्हणतात हे कुणी निर्माण केलं, माझ्याकडनं त्याने का वधवून घेतलं मला माहीत नाही. की बोलविले जेणे तोची त्याचे गुह्य जाणे, मी तो काबाडाचा धनी जेऊ मागावे थिंकोनी. थिंकोनी हा सुद्धा पुन्हा जुना शब्द आहे. थिंकोनी म्हणजे रडणे, चरफडणे किंवा याचना करणे. की मी भीक मागितली की मला, म्हणजे जसं माणूस अत्यंत काय पण म्हणून भुकेने शोक करतो ना, तसं महाराज म्हणतात बघायला गेलं तर माझी अवस्था तशी आहे की मी तो काबाडाचा धनी जेऊ मागावे थिंकोनी, मजुराच्या हाते माप झाले गेले रीते. बघा खळ्यावरती मजूर असतो, तो खळ्यामधल्या गोणीमध्ये खळ्यावरची रास भरतो, पोती मालकाच्या घरी जातात, मापही मालकाच्या घरी जातं आणि रिकाम्या हाताने मजूर त्याच्या घरी जातो. किती 100 गोण्या जरी तरी भरल्या तरी ती एकही गोणी त्याच्या मालकीची होत नाही. महाराज म्हणतात तशी माझी अवस्था आहे की मजुराच्या हाते, माझी जी अवस्था आहे की मजुराच्या हाते माप झाले गेले रीते, झाला परविता पांडुरंग माझा पिता, मायबापा सवे बाळे कौतुक खेळावे, जैसा करती धंदा तैसा पडोनी हा छंदा, त्याच्या साचगाई म्हैसी येणे खेळावे मातीशी, तुका म्हणे बोल माझा बोलतो विठ्ठल. की समर्थ ज्याचे म्हणजे ताकदवान श्रीमंत बापाचा जो आईबापाचा मुलगा असेल त्याला ज्याप्रमाणे ते कशाची चिंता नसते, महाराज म्हणतात तसा मी इथे आहे. हे कोणी निर्माण केलं, कशामुळे झालं त्याचं कारण मला माहीत नाही. मी केवळ काबाडाचा धनी होतो, फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही असं तुकोबाराजे म्हणतात. त्याचा मागचा गाभा हा आहे. त्याचं चरण शेवटचं महत्त्वाचं हे आहे, तुका म्हणे बोल माझा बोलतो विठ्ठल. मग महाराजांना प्रश्न पडतो की हे त्याने का निर्माण केलं असेल, म्हणून ते पुन्हा पांडुरंगालाच प्रश्न विचारतात, का हो तुम्ही माझी वदविली वाणी नेत आहे निवडून पांडुरंगा, हे निवडून मला सांगा, म्हणजे तुम्हीच मला याचा अर्थ विवरून सांगा, हे तुम्ही माझ्याकडनं का करून घेतलं मला सांगता येणार नाही. आणि कम्या कोणा पुसावा विचार समूळ संसार दुराविला. हे आता मी कोणाला विचारावं असं आता एकतर माझ्याजवळ कुणी उरलं नाही. कारण पहिल्या अभंगामध्ये मी कुणाचा नव्हतो, माझे कुणी नव्हते, बैसता संतांचे संगती कळो आले कमळापती. हे आता मी कुणाला विचारावं असा मला आजूबाजूला कोणी दिसत नाही. कारण आता जर ह्या चरणाचा जर अर्थ आम्ही लावायला बसलो आणि तो लावावा लागेल समूळ संसार दुराविला, तर ह्या भूमिकेचा संबंध
तुकोबारायांच्या विरहिणीमधल्या एका चरणाशी आहे. संसारा अंगी लावोनी हाते परते मागुते पाहू नये. महाराज असं म्हणतात, ती जी विरहिणी आहे ती तिच्या सख्यानं सांगते की आमुचे नाचणी नाचू नका. का? माझ्याबरोबर तुम्हाला यायचं असेल तर संसारा आगी आपुलिनी हाते लावूनी मागोते पाहू नये. मी माझ्या संसाराला माझ्या हाताने काडी लावून आता रिंगणामध्ये उतरलेली आहे आणि मी काडी लावली संसाराला आणि तो जळतोय का नाही किंवा पुरता जळालाय का नाही हे बघायला सुद्धा मी मागे बघितलेलं नाही. इतका मी संसाराला दुरावून लांब आलेलो आहे. त्यामुळे हे माझं का तुम्ही माझ्याकडनं वधवून घेतलं हे तुम्हीच फक्त उत्तर देऊ शकाल, बाकी कुणीही हे उत्तर देऊ शकणार नाही. स्वामी सेवा म्हणून घेतले पदरी सांगितले करी कारण ते. मी आता सर्वस्वे तुमचा दास झालेलो आहे. मी सर्वस्वे तुमच्यावरती निर्भर आहे. तुम्ही सांगाल तेच मी करतोय आणि तेच मी करणार आहे. तुका म्हणे नाही शिकविले जेणे तो याच्या वचने उगार आहे. हे मला सांगता येत नाही म्हणून मी उगा म्हणजे मी शांत मुका आहे. ही अवस्था तुकोबारायांच्या एका गवळणीमध्ये येऊन गेलेली आहे. पडली भुली धावते सैराट किंवा तुकोबारायांची दुसरी गवळण अशी आहे, आता राखीता गुमान भले बाई वो, की हे मला तोंडाने सांगता येणार नाही, मला कळतही नाही आहे. म्हणून जोपर्यंत ज्याने हे माझ्याकडनं वधून घेतलेलं आहे तोच जोपर्यंत त्याचा उलगडा मला करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार, कारण माझ्या हातात दुसरं काहीच नाही. ही पूर्णपणे अवस्था जी आहे ना ही दास्यत्वाची आहे आणि त्याची प्रचिती पुढच्या अभंगामध्ये येते बघा. सेवकासी आज्ञा स्वामीची प्रमाण जोवरी प्राण जाय त्याचा. हे सगळे अभंग पायकीच्या अभंगाशी ताडून बघा. तिथे जो भाव आहे तो तिथे भाव आहे. अनिकांता धाक न धरावा मनी निरोपा वचनी ढळू नये. स्वामीच्या संदर्भामध्ये सेवकाची जी भूमिका असते महाराज म्हणतात त्या भूमिकेमध्ये मी स्थिर आहे की मी आता त्याने जे मला माझ्या स्वामी जो आज्ञा करील ती मी प्राण जाईपर्यंत केवळ तिचा आणि तिचाच अवलंब मी करेन. अनिकांचा धाक न धरावा मनी निरोपा वचनी ढळू नये. आपल्या स्वामीने जे निरोप म्हणजे इथे जे काम जी जबाबदारी सांगितलेली आहे तिच्यापासून मी आता तसूभरही ढळणार नाही. समय सांभाळून आगळे उत्तर द्यावे भेदी वज्र तयापरी. तुका म्हणी तरी म्हणवावे सेवक खादले ते हाक अन्न होय. शेवटचे 2 चरण अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याचा पटकन आपण खुलासा बघू. तिसरं चरण जे आहे ना ते फार महत्त्वाचं आहे. महाराज म्हणतात की कल्पना करा की स्वामीने माझ्यावरती एखादी जबाबदारी सोपवलेली आहे आणि ती कशी आहे. समय सांभाळून आगळे उत्तर द्यावे भेदी वज्र तयापरी. मला जर स्वामीने एखादी जबाबदारी माझ्यावर सोपवलेली असेल आणि त्या जबाबदारीवरती मला जर त्याने रवाना केलं आणि समजा मी एखाद्या म्हणजे माझ्या स्वामीचा निरोप घेऊन एखाद्या दुसऱ्या दरबारामध्ये किंवा दुसऱ्या व्यक्तीला भेटायला गेलो आणि तिथे त्याने जर मला एखादा प्रश्न विचारला तर माझ्या स्वामीची लाज राखण्याची जबाबदारी माझ्यावरती असल्यामुळे माझी तिथे भूमिका कशी हवी. समय सांभाळून आगळे उत्तर द्यावे भेदी वज्र तयापरी. मी नेमकंच बोललं पाहिजे का, कारण मी जे बोलणार आहे त्याच्यावर स्वामीची प्रतिष्ठा अवलंबून आहे. मी तुम्हाला एक फक्त 2 मिनिटात गोष्ट सांगतो, मी त्याचं उत्तर काय त्याचा महाराजांना काय म्हणायचं ते कळेल. गोष्ट एका बखरीमधली आहे. आता बखरीमधल्या सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात हे जरी खरं असलं तरी बखरीमधलं सगळं खोटं असतं असंही म्हणवत नाही. बखर जी आहे त्या बखरीमध्ये प्रसंग असा आहे की एकदा थोरले बाजीराव पेशवे पुरंदरे जे सासवडच्या आजही पुरंदरांचा वाडा आहे सासवडमध्ये पुरंदऱ्यांकडे जेवायला गेले. आबाजीपंत पुरंदऱ्यांकडे जेवायला गेले आणि जेवायला गेल्यानंतर त्या बाजीरावाला तिळाची चटणी फार आवडायची आणि त्याविषयी नेमकी तिळाची चटणी जेवायची करायची राहिली. तर सगळं पान बिन मांडलं, बाजीराव जेवायला बसले आणि शेजारी आबाजीपंत बसल्यानंतर पानामध्ये तिळाची चटणी नाही म्हटल्यानंतर ते म्हणजे अहो तुम्ही आज तिळाची चटणी कशी केली नाही. आता शेवटी धनी त्यातून राजा त्याच्या आवडीचा पदार्थ जेवणामध्ये नाही म्हटल्यानंतर त्याची इतराजी झाली तर काय घ्या म्हणून पुरंदरे चिंतेत पडले. पुरंदऱ्यांचा कारकून शेजारी बसला होता, त्याचं नाव सखारामपंत बोकील. तो पुढे पेशवाईमध्ये जे 3.5 शहाणे झाले त्यातला एक संपूर्ण शहाणा म्हणजे सखाराम बाबू वकील. त्याने उत्तर असं दिलं की सरकार श्रीमंत आपल्याला तिळाची चटणी आवडते हे मान्य आहे, पण आज रविवार असल्यामुळे
शास्त्राधारे तीळ वर्ज्य आहे, म्हणून अज्ञानापोटी का होईना आपल्याकडून शास्त्राला विपरीत वर्तन होऊ नये म्हणून तिळाची चटणी केली नाही. समय पाहुनी सांभाळून द्यावे उत्तर. का? कारण लक्षात घ्या, ही अवस्था अवघड आहे. ही अवस्था कशी सांगू का? ही अवस्था ज्ञानोबाच्या अभंगासारखी. पाहे पा ध्वजेचे चिरगोट, राया जतन करिता कष्ट, तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रा अंकित. स्वामीने मला दौत्य कर्म करण्यासाठी म्हणजे दूताचं काम करण्यासाठी जर कुठे पाठवलेलं असेल तर तिथे मी जे बोलेन ते स्वामीचा प्रतिनिधी म्हणून बोलणारे म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. ज्ञानोबारायाचा चोपदार जेव्हा चोप उभारतो तो त्या व्यक्तीचा नाही, तो ज्ञानोबारायाचा चोप आहे म्हणून समाज शांत होतो. चोप कोणी धरला याला महत्त्व नाही, चोप कोणाचा याला महत्त्व आहे. तसं मी जेव्हा स्वामी कार्यासाठी बाहेर जाईन आणि तिथे माझ्यावर जर बोलायचा काही प्रसंग आला तर माझ्यावर जबाबदारी आहे. मी जे बोलेन तो स्वामीचा शब्द म्हणून मानला जाईल. म्हणून समय सांभाळून द्यावे उत्तर, द्यावे भेदी वज्रतया परी. समय सांभाळून आगळे उत्तर, द्यावे भेदी वज्रतया परी. तुका म्हणे तरी म्हणवावे सेवक, खादले ते हाक अन्न होय. शेवटचं चरण फार महत्त्वाचं आहे. इथे एक पाठभेद आहे बरं का. मी 2-3 त्याच्या संहिता काढून बघितल्या. काही ठिकाणी देहू संस्थांनी जो गाथा सिद्ध केलेला आहे आणि शासनाने सुद्धा जो गाथा सिद्ध केलेला आहे ज्याला पंडिती प्रत असं म्हणतात, म्हणजे विष्णू परशुराम शास्त्री पंडित आणि शंकर पांडुरंग पंडित या दोघांनी जी गाथा सिद्ध केलेली आहे आणि जिच्यावरनं देहू देवस्थानची गाथा बेतलेली आहे त्याच्यामध्ये खादले ते हक अन्न होय असा पाठ आहे. इथे पाठ आपण खादले ते हाक अन्न होय असा पाठ आहे. फार त्याच्यामुळे फरक पडत नाही. महाराज असं म्हणतात, तुका म्हणे तरीच म्हणवावे सेवक, का खादले ते हाक अन्न होय. जर मी माझ्या सेवक धर्माला सोडून विपरीत वागलो, हाक या शब्दाचा हा पुन्हा लक्षात घ्या जुन्या मराठीमधला शब्द आहे. हाक या शब्दाचा शब्दकोशामधला अर्थ दुर्लौकिक असा आहे. हाकाटी असा दुसरा अर्थ आहे. तुका म्हणे तरीच म्हणवावे सेवक, जर स्वामीने दिलेली माझी जबाबदारी मी निष्ठेने पार पाडली तरच स्वामीचा मी सेवक आहे. इथे लक्षात घ्या, ते स्वामी विठ्ठल आहे, विठ्ठलाचा मी सेवक आहे. हे तेव्हाच सिद्ध होईल केव्हा खादले ते हाक अन्न होय. त्याच्या कृपेने माझा हा 3.5 हाताचा देह पोचलेला आहे. तो देह त्याच्या कृपेने पोचलाय आणि त्याच्या कृपेच्या कसोटीला मी उतरलेलो आहे. हे माझं सेवक पण जर मी व्यवस्थित निभावलं तरच सिद्ध होईल. अन्यथा पांडुरंगाच्या अन्नाला मी जागलो नाही अशी हाक म्हणजे दुर्लौकिक जगामध्ये होईल. सेवकाची जबाबदारी महाराज इथे सांगतात आम्हाला. आम्ही जेव्हा म्हणतो ना, लक्षात घ्या, अभंग म्हणणं सोपं आहे, तू माझा स्वामी मी तुझा रंक, पाहताना जसे वेगळीक, त्याच्या मागे जबाबदारी आहे. मी जर सेवक असेन खऱ्या माझ्या स्वामीचा तर त्याच्या खाल्लेल्या अन्नाला मी जागलो नाही असा दुर्लौकिक जगामध्ये होऊ न देण्याची जबाबदारी माझ्यावरती येते. हा हाक या शब्दाचा अर्थ आहे. जर आम्ही हक्क हा पाठ घेतला तर हक्क याचा अर्थ आहे हक्क किंवा अधिकार. हा, तो अन्नाला जागलो आणि माझ्या म्हणजे मी अन्नाला जागलो नाही असा दुर्लौकिक होता कामा नये. हाक शब्दाचा अर्थ तो आहे. जर आम्ही हक शब्द घेतला, कारण दोन्ही पाठ आहेत बरं का, खादले ते हक अन्न होय, मग असं महाराज म्हणतात की मी माझं जर सेवक पण निभावला असेल तर त्याच्याकडे जेवण्याचा मला हक्क आहे. का? मग माझी तिथे सेवा आहे. वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकलिता लाज कोणा. तो जो सेवेचा तो जो कमावलेला हक्क आहे, महाराज म्हणतात तरीच मग मला सेवक पण माझं सिद्ध करता येईल. त्याचं जे अन्न मी खातोय त्या अन्नाचं मग खाण्याचा मला हक्क हा कशामुळे लाभेल? सेवकत्वामुळे लाभेल. लक्षात घ्या, हे मी जबाबदारीने बोलतोय. आम्ही जेव्हा म्हणतो आम्ही ज्ञानोबारायांचे मानकरी आहोत, त्याचा अर्थ मानकरी तो सेवेचा मान आहे.
व्यक्ती म्हणून मान नाही, सेवा जोपर्यंत निष्कलंक आहे तोपर्यंत मान आहे. का? आणि ती सेवा निष्कलंक असेल तरच तिथे त्या सेवेला वजन आहे. तुकाराम जेव्हा म्हणतात, तुका म्हणे तरी म्हणवावे सेवक खादले ते हा का न होय, तिथे त्याचे दोन्ही अर्थ आहेत. माझ्याकडनं बोलण्याच्या भरामध्ये वेळ जास्ती झाला आहे बरं का, मी तुमची क्षमा मागतो. पण काय झालं की काही माझ्याकडे वाटायला आले जे अभंग होते ते असे होते की ते मला असं वाटतं की हे बघा, मी पहिल्यांदा तुम्हाला अगदी हात जोडून सांगतो, माझ्यावरती तुमचे आणि महाराजांचे सगळ्यात मोठे उपकार असे आहेत की हे 15 अभंग त्यांनी मला नेमून दिल्यामुळे त्या अभंगांशी एवढी सलगी साधण्याची मला बुद्धी झाली. आणि इथे तुमच्या ही सेवा करायची असल्यामुळे ते इतक्या बारकाईने बघितले. मी इतका वेळ जे तुमच्याकरता बोललो, म्हणजे तुमच्या क्षमा करता मी माझे शब्द मागे घेतो, मी इथे इतका वेळ जे बोललो ते तुम्हाला समजावून सांगण्यासाठी नाही, मला हे अभंग चांगले करावेत म्हणून मी इतक्या पोटतिडकीने बोललो आहे. असं अजिबात समजू नका की मला फार अक्कल आहे मी तुम्हाला सांगतोय. मला इथे आपल्याकडे सेवा करता आल्यामुळे हे महाराजांना काय सांगायचं आहे हे बऱ्यापैकी त्याच्याजवळ मी जाऊ शकलो, हे तुमचे माझ्यावरती उपकार आहेत. फक्त त्याच्यामध्ये म्हणजे मलाच अनेक गोष्टी समजावून घ्यायला वेळ लागत असल्यामुळे वेळ जास्ती गेला. कारण आपण जर आता बघितलं तर आता हा जो आपला अभंग आहे, हा आपला अभंग आत्ता झाला आहे बरोबर 10वा माझा अभंग हा झालेला आहे. 10वा पण नाही, हा 8वाच आहे करा. आणि अजून 7 अभंग आहेत. पण ते काही माझ्या म्हणजे वेळ आपला म्हणजे ही माझी तुमची मी क्षमा मागतो की मला दिलेल्या वेळेमध्ये हे सेवा पूर्ण अभंग तडीला नेता आले नाहीत, हा माझा दोष आहे. त्याच्याबद्दल आपण मला क्षमा करा. पण तरी आपण जो काय पण म्हणू परिपाठ ठेवलेला आहे की ठरलेले अभंग त्या सत्रामध्ये पूर्ण व्हायला पाहिजेत. नाही, पण त्यामुळे मी तुमची क्षमा मागतो. पण मला खरंच असं वाटलं की जो आपल्याला वेळ मिळाला आहे त्या अभंगाशी जितकं आपल्याला जवळ जाता येईल तितकं जाण्याचा प्रयत्न करावा. कारण अष्टादशाच्या या सत्राचा हेतू तो आहे की म्हणून मी सुरुवातीलाच अत्यंत नम्रपणे आणि अत्यंत मनपूर्वक आपल्याला आणि महाराजांना धन्यवाद याच्याकरता दिले की पारायणं खूप होतात, पण प्रत्येक अभंगामधल्या प्रत्येक चरणातल्या प्रत्येक शब्दातनं तुकोबारायांचं जे दर्शन आपल्याला घडतं ते तितक्या हळुवारपणे, तितक्या कसोशीने, तितक्या खोलामध्ये उतरून घेण्याची संधी या अष्टादशामुळे आपल्याला प्राप्त झालेली आहे. त्याच्यामध्ये माझा वेळ गेला, हा माझा दोष आहे. पण मी म्हटल्याप्रमाणे हा वेळ मी घालवला, हा माझ्याकरता घालवला. कारण मलाच हे अभंग करून घ्यायला भरपूर वेळ लागला. कारण मुळामध्ये मी जसं तुकोबाराय म्हणतात असं मतिमंद हीन बुद्धी आहे मी. त्यामुळे हे प्रत्येक काय महाराज नेमकं सांगतायत आणि त्यांना काय सांगायचं आहे ते आपल्याला बरोबर कळलं आहे का याची कसोशी घेण्यातच माझा वेळ गेला. त्यामुळे माझ्याकडनं दिलेले जे आपले अभंग होते ते पूर्ण झाले नाहीत. याबद्दल मी अत्यंत मनपूर्वक आपली क्षमा मागतो. आपण मला उदार अंतःकरणाने क्षमा करा. आणि पुढचे अभंग जे आहेत ते आता महाराजांवरती मी म्हटलं ना की जसं तुकोबाराय म्हणतात की ते मायबाप समर्थ असल्यामुळे मला चिंता नाही आहे, मी 1.5 तास इथे खेळ खेळलो, पुढची काळजी ते वाहतील. त्याप्रमाणे पुढचे अभंग आता महाराज आपल्याला दुसऱ्या गुणाला ते द्यायला लागतील. मी पुन्हा आपली क्षमा मागतो या सप्ताहामध्ये आणि ह्या अत्यंत उपकारक अशा उपक्रमामध्ये आपण सेवा करण्याची संधी मला दिलीत. त्याबद्दल आपला सगळ्यांचा, महाराजांचा, ज्ञानोबारायांच्या संस्थानाचा, सगळ्यांनी याच्यामध्ये हातभार लावलेला आहे त्या सगळ्यांना अत्यंत मनपूर्वक आपल्या सांप्रदायिक दंडकाप्रमाणे दंडवत घालतो. आणि या ठिकाणी आपण आजच्या सेवेला या ठिकाणी तिची आपण सांगता करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. आज अमृताची 7वा कुडी लागो का अनुघडी
सुखाची आ दिवस कोडी गणी जती का असं माऊली सांगतात. अमृताची जर पावसाची झड लागली तर मनुष्य कधी कंटाळेल, कधीच कंटाळणार नाही. त्याप्रमाणे जरी आता गुरुवर्य सर म्हटले असले की क्षमा करा पूर्ण झालं नाही, तरी हे पूर्ण होतील. आणि आम्हाला तर असं वाटतं की ते लागलेले जे राहिलेले 7 अभंग आहे ते सरांच्या सोयीनं आपण पुन्हा इथं सर्व साहित्य आहे ते पुन्हा करून त्याच्यामध्ये समाविष्ट करून नंतर आपण ते सर्व महाराष्ट्रातलं जे काही मराठी भाषिक आहेत त्यांना अमृतानुभवाचं चिंतन कसं करावं, ज्ञानेश्वरीचं कसं करावं, गाथेचं कसं करावं, शब्दकोशाच्या प्रयोगाची उपयोगिता कुठं कशी सिद्ध करावी, हे सर्व आदर्श वस्तुपाठ म्हणून हे व्याख्यान अत्यंत महत्त्वपूर्ण झालं. त्यामुळं केवळ वेळ आणि त्याचं पूर्णता एवढंच हे उद्दिष्ट मानून आपल्याला चालणार नाही. गंभीर चिंतन सरांनी आपल्यासमोर या ठिकाणी मांडलेलं आहे. असो, या ठिकाणी आपल्या नित्यक्रमामध्ये जे काही कोणी लहान मुलं किंवा विशेष करून ज्ञानेश्वरी गीता पाठ करणारे किंवा गीतेचे काही अध्याय पाठ करणारे त्यांना ह्या पावन वायुमंडलामधल्या महापुरुषांचे आशीर्वाद मिळावे, श्रोत्यांचे, वक्त्यांचे, म्हणून एखाद्याच्या थोडी प्रेरक प्रसंग म्हणून या ठिकाणी सांगत असतो. इथं जवळजवळ तो मला वाटतं 3 वर्षाचा असेल तेव्हापासून आपल्याकडं हा अद्वैत पराड म्हणून मुलगा येतो, तो आज आलेला आहे. तर त्याला आता तो गेल्या वर्षीच आपल्या लक्षात आलं की तो जसा जसा मोठा होत चालला तसं त्याचं पाठांतर कमी होत चाललं. परंतु तरी किमान तो आपल्याला इथं सर्वांची भेट घ्यायला येतो, जणू काही सर्वांवर उपकार करतो अशा प्रकारचा. पण असं जरी असलं तरीसुद्धा त्याच्या अंतःकरणात कधी ना कधी जास्त प्रेरणा व्हावी म्हणून आपण त्याला बोलावत असतो. त्याचा ध्येय एकच आहे, MPSCच्या परीक्षा द्यायच्या, UPSCच्या कलेक्टर व्हायचं. परंतु खरं जीवनामधलं आता सर हे जागतिक कीर्तीच्या अर्थतच नाहीत, परंतु कोणाला ह्याची कल्पनासुद्धा येईल की कोणालाच येणार नाही. आणि साहित्य किती सर मोठे आहेत याची कोणाला कल्पना येणार नाही. पण आपण जेव्हा ऐकतो तेव्हा असं वाटतं का कीर्तनकारांचं, प्रवचनकारांचं खरं ट्रेनिंग चाललेलं आहे असं वाटतं की नाही. त्याचं कारण हे संपूर्ण जीवन त्याला समर्पित केलेलं आहे. किंवा आपल्या जीवनाचा स्थायी भाव किंवा मुख्यत्व कशाला द्यायचं हे सरांना त्यांच्या अनंत जन्माच्या पुण्याईनं किंवा मिळालेलं जे वाडवडिलांची पुण्याई आणि मार्गदर्शन, त्याच्या गुरुकृपा, ईश्वरकृपा, अंतकरण कृपा, शास्त्रकृपा या सर्व सरांच्या जीवनामध्ये सफलित झालेला आहे. तसंच हा मुलगा लहानपणीच यांनी किती 9वा अध्याय पाठ केला, 12वा अध्याय ज्ञानेश्वरीचा पाठ केला, 15वा अध्याय पाठ केला, सर्व अध्यायाची मंगलाचरण पाठ केली, 9वा 12वा अध्याय 15वा अध्याय गीतेचा पाठ केला. पण तो आता ऐकून घ्यायला सुद्धा तयार नाही. मी हे करणार नाही, मला माझ्या शाळेचा अभ्यास करायचा. आणि त्याला प्रेरणा म्हणजे त्याचे आईवडील की ज्यांनी आपल्या मुलाचं भौतिक वैभव हेच खरं ध्येय आहे असं आईवडिलांनी त्याचा समज करून दिल्यामुळं त्या आजान बालकाच्या ठिकाणी विशेष काही म्हणजे त्याचं ते ध्येय जे आहे तिथं जर ठरलं तर आता तो आपल्यापुढं ज्ञानेश्वरीचे काही मंगलाचरण आपल्यापुढं म्हणून दाखवेल. आता मला वाटलं उठल्यावर रागावून चालला का काय, पण तसं नाही, तो थांबलाय. तर बस तिथं त्याच्याकडे माहिती. 2 जण आहेत का? हां, बरं. तर तुझं नाव सांग, गाव सांग, पत्ता सांग. इकडे दे. हां, तुझं नाव, गाव आणि पत्ता सांग. माझं नाव अद्वैत पराड आणि मी आळंदीत राहतो. बर, तू आतापर्यंत काय काय पाठांतर केलं होतं ते सांग. पूर्वी लहानपणापासून 9वा 12वा आणि 15वा अध्याय आणि सगळ्या अध्याय कसला ज्ञानेश्वरीचे 9वा 12वा आणि 15वा अध्याय आणि बाकी सगळ्या अध्यायांचे मंगलाचरण असं. आणि आता तुझं किती पाठांतर आहे सध्या? मंगलाचरण फक्त मंगलाचरण तरी आहे ना? तर ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी 18व्या अध्यायाचं मंगलाचरण म्हण बरं.
जय जय देव निर्मळ निजजन खेळमंगळ जन्मजरा जलदजाळ प्रभंजन जय जय देव प्रबळ विदळिता मंगळकुळ निगमागम द्रुमफळ फलप्रद जय जय देव सकळ विगत विषय वत्सल विश्वविकासित मुद्रा जया सोडवी तुझी योग निद्रा तया नमोजी गणेंद्र श्री गुरु राया त्रिकोण त्रिपुरी वेडविला जीवत्व दुर्गी आडिला तो आत्मा शंभूने सोडविला तुझ्या स्मृती म्हणून जो प्रत्येक बोधाची माथया जो प्रत्येक बोधाच्या माथया त्याच्या माध्याने आल्या लपे आत्मभ्रंती छाया आपण पातळी ते वेळी विश्वस्वप्नासहिते कोण अन्यथा मती निद्रेते सांभाळे नुरेची जेथे माया राती. हे कोणता अध्याय कोणत्या अध्यायाचं मंगलाचरण आहे? 16वा. आता 13व्या अध्यायाचं मंगलाचरण. जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हेची वन दुसरी चरण श्री गुरूंचे जयाची नि आठवे हे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत आघवे जिव्हे सिये वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरांचे. 12व्या अध्यायाचं. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी ताठी ते तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. पहिल्या अध्यायाचं. ओम नमो ज्याध्या वेद प्रतिपाद्या जय जय सुवेद्य आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी हे शब्द ब्रह्माशेष ते मावळवीत विश्वभासू नमल उदयाला चंडांश द्वैबजिनी विकाशू वंदू आता जो अविद्या रातिरू सोनिया गिळे ज्ञान ज्ञान चांदनिया जो सुदिनू करी ज्ञानिया स्वबोधाचा. आज हे मंगलाचरण म्हणायचं म्हणून तू किती अभ्यास केला? किती वेळ अभ्यास केला? किती दिवस केला? 3 दिवसात झालं. 1 दिवस. मग थोडा जो वेळ दररोज दिला तर तुझं चांगलं होईल की नाही? अजून पहिले अध्याय पण उपस्थित राहतील की नाही? की आजोबांनी त्याच्याकडून लहानपणी करून घेतलंय, दादांनी पराड सरांनी हे, पण आता तो त्यांना दाद देत नाही. आता तू काय केलं? माझं नाव विनीत आहे, मी चंदननगरमध्ये राहतो. आणि तू काय पाठांतर केलं? अध्याय 12वाची 11वी. 18 वळ्या. बरं म्हण. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षतीये विजया वेळी मिठी दिदलिया नुटी ताठी ते तुझिया गुरुकृपादृष्टी निर्विष होय. तरी ते क्रवनाते तापू पोळी कैसे निवो शोकू जाळी तरी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे येसी तू. योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळसी तू आधार. तर आता हे 2 मुलांनी याच्याबद्दल आपलं पाठांतर जे आहे ते दाखवलं. याच्या आपण नेहमीच सांगतो की या ठिकाणी केवळ त्यांना प्रेरणा मिळावी आणि ह्या पावन वायुमंडलामधले सर्वांना आशीर्वाद मिळावे आणि त्यांची जी बुद्धी आहे ती विशुद्धतेकडं सूक्ष्मतेकडं अंतर्मुख परमार्थ प्रवण व्हावी. म्हणून या ठिकाणी त्यांचे भवितव्य तर आपण जाणू शकत नाही, परंतु जे ऋषीमुनींची परंपरा आहे की कौमार आचरित प्राज्ञो धर्मान भागवतानी भागवत धर्माचं आचरण हे लहान वयामध्ये झालं पाहिजे अशा प्रकारचं व्यासमुनींनी भागवतात सांगितलेलं आहे. आणि त्याचं त्यांच्याकडून अनुसरण होण्यासाठी आपणा सर्वांचे त्यांना आशीर्वाद असावेत. या ठिकाणी आपल्याला ह्या 2 जणांनी आपलं चिंतन पाठांतर करून दाखवलं. त्यांचा सत्कार या ठिकाणी आपले गुरुवर्य सरांच्या हस्ते त्या दोघांचाही काही ग्रंथ आणि श्रीफळ देऊन सत्कार होत आहे. कोणते हे पुस्तक? हां. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता या ठिकाणी अनेक महानुभाव महापुरुष आपल्या ह्या सच्चर्चेच्या ह्या सभागृहामध्ये येत असतात. तर आपल्याला कधी कधी माहीतही नसतं. आज या ठिकाणी आमचे अत्यंत म्हणजे आम्ही जे इथं आता उभे आहोत तर लहानपणापासून ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं किंबहुना आमचे सर्व मनोरथ पुरवले असे महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार म्हणून ज्यांची प्रसिद्धी आहे. करोनाच्या काळात त्यांचं देहावसान झालं आणि त्यांचे चिरंजीव श्री नलावडे सर की जे MIT कॉलेजमध्ये सर्व कार्यभार पाहत असतात आणि त्या संस्काराला घेऊन त्यांची परंपरा त्यांनी तशाच प्रकारे ठेवलेली आहेत. हरिभक्तीपरायण वैकुंठवासी प्रातस्मरणीय वंदनीय सुमंत महाराज नलावडे यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक विद्वान त्याच्याबरोबर भावुक अंतकरणाने युक्त आणि लोकांना सहज हास्यरसाच्या कल्लोळामध्ये शांतरसाकडे नेण्याची जी वक्तृत्वाची शैली होती ती काही त्यांची अलौकिक अशा स्वरूपाची होती. आज योगायोगाने त्यांच्या रूपाने जणू काही गुरुवर्य नलावडे सरच आपल्या या ठिकाणी प्राप्त आहेत. तेव्हा त्यांचा थोडासा सत्कार या ठिकाणी गाथा ग्रंथ आणि काही आपले ग्रंथ देऊन आणि आपल्या या सभेमधलं असणारं एक विशेष रत्न वारकरी संप्रदायाला सर्व महाराष्ट्रामध्ये जवळजवळ परिचित असणारे आमचे हरिभक्तीपरायण प्रातस्मरणीय वंदनीय दादा त्यांच्या हस्ते गुरुवार्यांचा थोडा सत्कार होत आहे. या दादा या. इकडे महिन्याचे वारकरी असणारे दादा, ज्ञानेश्वरी कंठस्थ असणारे दादा आणि पूर्णपणे ज्ञानेश्वरी जगणारे दादा आणि त्यांच्या पावन करकमलातून या ठिकाणी गुरुवर्य सरांचा या सत्कार होत आहे. इकडे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. या ठिकाणी आज आपल्या सर्वांच्या मध्ये जवळजवळ सर्वांचे पालक किंवा पितृतुल्य असणारे गुरुवर्य सर या ठिकाणी नवले हॉस्पिटलमधून आज उपस्थित झालेले आहेत. तर त्यांचं वर्णन कोणाला किंवा सांगण्याची गरज नाही, सर्व परिचित आहेत. कारण इथं हजारो विद्यार्थ्यांनी आतापर्यंत गुरुवर्य सर जेव्हापासून ह्या काशीताई नवले हॉस्पिटलमध्ये आहेत त्यावेळेला कुठले जेवणासहित आणि म्हणजे याचा अर्थ सर्वांनी तिथं त्रास द्यावा असा नाही, परंतु जेवणासहित औषधासहित तपासण्यासहित गेल्या 10-15 वर्षापासून सर्व लोकांची विद्यार्थ्यांची व्यवस्था होते. आणि त्यामुळं ज्याला आमच्या आयुर्वेदमध्ये वैद्य शब्दाची व्याख्या केली किंवा भिषक शब्दाची व्याख्या केली, अनाथानाम रोगिणाम यस्तु पुत्रवत समुपाचरेत. अनाथ असणारे जे रुग्ण आहेत ते आपले पुत्र आहेत अशा प्रकाराने त्यांचा उपचार केला जातो. आणि याशिवाय व्याधीनाम सम्यक अनुज्ञाता सभिषक शब्दमाश्नुते. आणि केवळ दयाचं हे असं नाही तर तितकी अंतकरणामध्ये असणारी बुद्धीमधली विद्वत्ता किंवा ज्याला आपण म्हणतो की सम्यक असणारी जी अनुभूती आणि त्या अनुभूतीच्या आधारावर तत्काल चिकित्सा करण्याची जे एक यौक्तिक सामर्थ्य ईश्वर प्रदत्त त्यास त्यांनी सर्वांनी संपन्न असणारे या ठिकाणी गुरुवर्य सर आज या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून भगवान ज्ञानोबा यांच्या सत्तेतून आणि
त्यांना दीर्घ आयुष्य आणि आरोग्य लाभावं. आपण दुसरं काहीच करू शकत नाही, परंतु केवळ माऊलींच्या जवळ प्रार्थना त्यांच्यासाठी करू शकतो. आजचे कितीतरी विद्यार्थी आणि त्यांचे पालक माझ्यासहित या ठिकाणी जे उभे आहेत, तर ते त्याला कारण आहे गुरुवर्य सरांचा आपल्याला असणारा मदतीचा जो हात आहे ते त्याचं कारण आहे. तेव्हा या ठिकाणी परमवंदनीय प्रातस्मरणीय दादा त्यांच्याच हस्ते या ठिकाणी गुरुवर्यांचा थोडासा सत्कार म्हणजे काही ग्रंथ देऊन गाथा देऊन होत आहे. तर सरांनी आणि दादा या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. दादा वर जाता का? नाही किती नव्हतं सर. आज या ठिकाणी गुरुवर्य टिळक सर की हे महाराष्ट्रातील एक विद्वद रत्न आहे, झाकलेलं माणिक आहे. आणि याशिवाय ज्याला आपण राहणी साधारणपणाची राहणी, परंतु अंतःकरणामध्ये किंवा बौद्धिक क्षेत्रामध्ये ज्यांचा अनेक अंगाने अनेक शास्त्रांना संत वाङ्मयासहित गवसणी घालणारं अशा प्रकारचं व्यापक व्यक्तिमत्व आणि एखाद्या लहान मुलांसारखं उत्साही होऊन आज आपल्यामध्ये सम्मिलित झाले अशा गुरुवर्य सरांसाठी आपण काय करू शकतो? काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. फक्त एक अशा आदर्श व्यक्तिमत्व त्यांनी व्याख्यान देण्यापेक्षाही त्यांची उपस्थिती आणि त्यांच्या पावन श्वासोश्वासात आपलं राहणं आणि याच्यामधून आज बहुतेकांना हे गोष्ट लक्षात आले असेल की आपल्या संप्रदायामध्ये ज्याला कंठस्थ वाङ्मय असणं हे फार महत्त्वाचं आहे. इतक्या मोठ्या व्यापातून हा आदर्श सरांनी जतन केलेला आहे आणि या वयामध्ये त्याची उपस्थिती आहे. तेव्हा हा एक आदर्श आपल्याला घेण्यासारखा आहे. या ठिकाणी गुरुवर्य सरांसाठी सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. या ठिकाणी भगवान परमात्म्याने गुरुवर्य सरांना असणारं आत्मबल, मनोबल, बुद्धिबल, शारीरबल आणि दीर्घ आयुष्य आरोग्य देऊन ह्या उभे राहतं ते त्या संप्रदायाचं तत्त्वज्ञान आहे. आणि त्या तत्त्वज्ञानाला केवळ सरांनी त्या विद्यापीठीय स्तरावर असणाऱ्या विचारप्रणालीप्रमाणे तिला कवळ घातली नाही, तर अनुभव आणि संप्रदाय पुरस्सर त्याला आलिंगन दिले आहे. ती सर्व ह्या सांप्रदायिक परंपरेमध्ये अत्यंत अद्भुत आहेत, अलौकिक आहेत आणि ते अनुसरणीय आहेत. आणि त्याचा काही शिंतोडा तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये पडावा यासाठी आपण गुरुवर्य सरांचा आपले परमवंदनीय असणारे दादा, त्या दादांच्या पावन करकमलातून या ठिकाणी काही ग्रंथ देऊन थोडा सत्कार करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आरती होईल. आता याच्यानंतर आरती होईल.
इंद्रायणी चेतटी धरिला रहिवास विश्वतारावया लक्ष्मी निवास ज्ञानेश्वर रूपे धरिले निज वेश वर्म जाने तया सद्गुर उपदेश वर्म जाने तया सद्गुर उपदेश जय देव जय देव जय ज्ञान देवा जीवा शिवाचा आदि पर ब्रह्म ठेवा कृष्ण एकादशी कार्तिक मासी आपण पंढरीनाथ सनकादिकासी यात्रेसी येतात ते स्वानंद राशी दर्शन घडे तया निज मुक्ती देसी दर्शन घडे तया निज मुक्ती देसी जय देव जय ज्ञान देवा जीवा शिवाचा आदि पर ब्रह्म देवा मैसिक पुत्र केला वाचक वेदाचा प्रतिष्ठाने गर्भ हरिला विप्रांचा विशेष अर्थ केला भगवद्गीतेचा प्रत्यक्ष द्वारे शोभे पिंपळ कनकाचा प्रत्यक्ष द्वारे शोभे पिंपळ कनकाचा जय देव जय ज्ञान देवा जीवा शिवाचा आदि पर ब्रह्म देवा सनत सिद्ध गणा माझे तू श्रेष्ठ ज्ञानावरी माझे ज्ञान वरिष्ठ अनुरापदीप्ती विश्वगणदाट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट लोटे प्रेमाचा लोट जय देव जय ज्ञान देवा जीवा शिवाचा आदि पर ब्रह्म देवा आरती कनाथा महाराजा समर्था त्रिभुवने तुझे थोर जगद्गुरु जगन्नाथा आरती कनाथा एकनाथ नाम सार वेदशास्त्राचे गुरुज संसार दुःख नाशे महामंत्राचे बीज आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवने तुझे थोर जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नाम घेता सुख वाटल चित्ता अनंत गोपाळ दासा धनी नपुर गुण गाता आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवने तुझे थोर जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती काय दाखवे आम्हा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तो को बाले तैसे तो को बाले अभंग रक्षिले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा
सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे मनोनिरामेश्वर चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदेवा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा अकल्पाविष्य भावे तया कुळा अहंकाराचा वारा न लागो राजसा तया असावे कल्याण कल्पनेची बाधा न हो कवने काळी संत मंडळी सुखी मागणे ते एक तुझ प्रती आहे पांडुरंगा या संतांसी निर्विहेची मज दे तुका म्हणे आता उदार तू होये या संतांसी निर्विहेची मज दे ज्ञानदेव तुकाराम कुंडली गवरदारी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सकाळी ठीक 7 वाजता सत्राला आरंभ होईल। हे पहा निकोजकर धर्मशाळेमध्ये